जो उद्देश घेऊन या ठिकाणी जमलोय त्या उद्देशाला अनुसरून, तसंच आता तुम्ही सगळे 10वीला आहात आणि 10वी नंतर पुढे काय हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर असतो आणि त्या प्रश्नाचे उत्तर घेऊन आज आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत. आज तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्येकाला एक काहीतरी उद्देश असतो शिक्षण घेण्यामागे. Good morning everyone. Myself Dr. Prachi Joshi Khedekar. I have completed my PhD and qualified SET, and for last 10 years I am working in Rotary Academy as a lead coordinator. Thank you. Myself राजीव विनय कुमार और मैं लास्ट 20 ईयर से जेई मेंस और एडवांस वाले बच्चों को गाइड कर रहा हूँ और हमने अपने लाइफ में इतने सेशन में अच्छे अच्छे रिजल्ट प्रोड्यूस किए हैं. जैसे 139 रैंक प्रतीक सिंह, 420 रैंक दीपक सिंह चौहान. ठीक है, तो ये कुछ रैंक्स हमारे हैं. और केमिस्ट्री पढ़ने की वजह से नीट को भी गाइड करना पड़ता है. तो उसमें देखते हैं कि बीएचयू आप लोग जानते होंगे, बनारस हिंदू यूनिवर्सिटी, उस समय ओनली 100 सीट्स हुआ करता था पूरे ऑल ओवर इंडिया में. एक ही साल में मेरे 3 बच्चे वहां पे गए थे, गौरव सिंह चौहान, रोहित सिंह और एक सृष्टि राम, ऐसे करके. थैंक यू. Myself, Mr. Paras Nolawade. I have done BCom MBA Finance. Also, I was working with various management institutes, and currently, from last 7 years, I am working with Rotary Academy. So, अजून आपल्यासोबत आपले माझे काही कलिग्स आहेत की जे JEE किंवा नीट साठी टीचिंग करतात. त्याच्यामध्ये मिस्टर सुमन सर. नमस्कार. Myself, Mr. सुनील कुमार सुमन. मैं BE इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन से लास्ट 15-20 साल से मैं नीट के बच्चों को प्रिपरेशन करा रहा हूँ. बहुत सारे बड़े बड़े इंस्टीट्यूट से पढ़ाया. काज, SSG और सारे इंस्टीट्यूट में पढ़ाते हुए मैं अभी यहाँ खेल में आया हूँ. इसी साल अप्रैल से यहाँ पर मैं नीट के बच्चों को देख रहा हूँ. लास्ट 15 ईयर से मैं जेई के लिए मैथ्स डील करता हूँ. ठीक है, और ऑलरेडी हम राजीव सर हो गए, सुमन सर 2007 से एसएसजी में काम कर चुके हैं. इसके अलावा भी कई इंस्टीट्यूशन में काम किए और इस साल 2023 में मैं यहाँ रोटरी स्कूल किड्स में ज्वाइन किया. ठीक है, ऑलरेडी माय सन क्वालिफाइड IIT JEE Advanced in 12 and 12 pass batch, and he is taking admission in IISc Bangalore, Mathematics and Computing branch. ऑलरेडी वहाँ पर 40 सीट्स है मैथमेटिक्स एंड कंप्यूटिंग ब्रांच में, जिसमें कि JEE एडवांस फर्स्ट रैंक बी एडमिशन लिया है और बिलो 7000 जनरल कैटेगरी के लिए क्लोज हो जाता है. तो ये, और मैं एक और अनाउंस यहाँ से करना चाहता हूँ. यहाँ से सेजल गई है और वो भी JEE एडवांस IIT में जाएगी. 2025 में किसी IIT में हो जाएगी. आता ज्या टीचिंग स्टाफने स्वतःला इंट्रोड्यूस केलंय आज आपल्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत. ऍक्च्युली तुम्ही त्या ठिकाणी बघितलं असाल की आपल्याकडे फिजिक्ससाठी अराउंड 6 to 7 टीचर्स आहेत. अगेन केमिस्ट्रीसाठी सुद्धा 6 to 7 टीचर्स आहेत. बायो आणि मॅथ्ससाठी प्रत्येकी 4-5 टीचर्स आपल्याकडे आहेत. आणि जे स्टुडंट्स तुम्ही बघितले की ज्यांनी प्रोग्रेस किंवा सक्सेस जे झाले, ओके, तर मला असं वाटतं की नेक्स्ट 2 इयर्स मध्ये तुमचे सुद्धा फोटोज आम्हाला रत्नागिरीमध्ये आल्यानंतर दाखवता आले पाहिजे. ओके, सो हे ड्रीम घेऊन आपल्याला पुढे जायचंय. कारण गेल्या 3 वर्षामध्ये रोटरीने जो रिझल्ट दिलाय, म्हणजे मी नेहमी सांगतो स्टुडंट्सना ऍडमिशनच्या वेळेला की आपलं इन्फ्रा किंवा आपली सिस्टीम जी आहे ती फार सिम्पल आणि सोबर आहे. ओके, बट इन केस ऑफ रिझल्ट वी आर स्पेशल. कारण 3 वर्षामध्ये मेडिकल कॉलेजेसमध्ये 48+ स्टुडंट्सना आपण प्लेस करू शकलोय गव्हर्नमेंट मेडिकल. देन 35+ स्टुडंट्स आहेत की ज्यांना आपण IITला पाठवू शकलो आपल्या इथून, आणि 100पेक्षा जास्त विद्यार्थी असे आहेत की त्यांना आपण BAMS BHMS ला पाठवू शकलो. कॉमर्स आपण गेली 6 वर्षापूर्वी सुरुवात केली, तरी सुद्धा आपण एक 25 ते 30 मुलं अशी आहेत की ज्यांना आपण CA फाउंडेशन क्लिअर करून देऊ शकतो. ओके, सो हा जो रिझल्ट आहे हा आपण नंतर डिस्कस करणारच आहोत. पण ह्या रिझल्ट मध्ये
ज्यांचे योगदान आहे ते आपले सगळे टीचर्स, स्टुडंट्स, त्यांचे पॅरेंट्स. तर थोडाही वेळ न घालवता आपण ज्यासाठी जमलेलो आहोत त्या प्रोग्रामची आपण सुरुवात करूया. फर्स्ट आय वुड लाईक टू रिक्वेस्ट मिस्टर राजीव रंजन सर प्लीज गाइड अस रिगार्डिंग JEE मेंस एडवांस. जैसा हमने कहा कि मेरे को आपको जेई मेंस और एडवांस के बारे में बताना है. मेंस क्वालिफाई करने के बाद आपको NITs है तो और ये IIT जो एडवांस क्वालिफाई करेंगे वो IIT में सिलेक्ट होते हैं IT के लिए, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी के लिए. तो पूरे ऑल ओवर इंडिया में ये 21 या अब तो बढ़ गया 21 से 23 ऐसे IITs हैं, ठीक ना. तो एडवांस क्वालिफाई करने के बाद उसमें जगह मिलती है. तो मेन बात है कि फर्स्ट स्टेप है हमारा जेई मेंस. तो इसको हम कैसे क्वालिफाई करते हैं, क्या पैटर्न इसका होता है, कैसे हम इसमें स्टडी करना है क्वालिफाई करने के लिए. तो पहले ये है कि जैसे ही बच्चा 10th पास किया, 11th में गया, ऐसे तो प्रिपरेशन लोग करते हैं क्लास 9 से ही शुरू कर देते हैं. बहुत जगहों पे आप जाके देखे होंगे, बहुत ऐसे कोचिंग इंस्टीट्यूट होते हैं जहाँ पे मतलब क्लास 7 से भी प्रिपरेशन कराते हैं. हम तो ऐसे कोचिंग इंस्टीट्यूट से आए हुए हैं. मैं एक्स आकाश फैकल्टी हूँ, मैं एक्स नारायणा फैकल्टी हूँ. मैं नारायणा पंजाबी बाग में था और आकाश रायपुर में था, छत्तीसगढ़ की राजधानी रायपुर. वहाँ पे 7th क्लास से ही बच्चों को प्रमोट करना शुरू करते हैं. तो यदि 10th में आपका बच्चा जाता है तो मतलब समझिए कि आप कुछ लेट हो जाते हैं, लेकिन फिर भी लेट नहीं हुआ रहता है. क्लास 11 से लोग सीरियस हो जाते हैं. तो इसमें क्या रहता है कि आपका एक रेगुलर स्टडी, ठीक ना, कंटिन्यूअस एफर्ट लगाना पड़ता है. यदि कोई सोचे कि मैं मतलब 2-4-5 महीना रेस्ट मान लेता हूँ या 11th आवर में लास्ट में 2 महीने सीरियस हो जाऊंगा तो निकालूंगा, ऐसा कुछ नहीं है. और बहुत देखते होंगे मतलब 12th पास करने के बाद एक सर्टेन परसेंटेज आपका जेई एडवांस के लिए, लेकिन फाउंडेशन बहुत ज्यादा 12th पास के बाद में परसेंटेज का फाउंडेशन नहीं है, 50% ज्यादा होना चाहिए आपका, जो सारे बच्चों का आता है. जो 12th पास करने के बाद ही इस एग्जाम को हम दे सकते हैं. अप्रैल में भी देते हैं, जैसे मान लिया 12th में गया, जनवरी का मंथ आ गया, फरवरी का है, तो उसमें भी लोग देते हैं. तो इसमें क्या है, यदि कोई सोचता है कि मैं 12th पास करने के बाद ऐसा कुछ करूंगा तो ऐसा नहीं हो पाता है. कंटिन्यूअस एफर्ट इसमें लगाना पड़ता है. जैसे हम लोग के जीवन काल में एक बच्ची थी श्वेता सिंह, और वैसे ही एक लड़का था तन्मय आनंद. तो श्वेता सिंह वो लाई थी 12th में 99% मार्क्स और तन्मय आनंद का आया था 90%. तो उसने क्या किया, पूरा 12th बोर्ड पे फोकस किया कि पहले मैं बोर्ड निकालती हूँ, उसके बाद देखा जाएगा. तन्मय आनंद क्या करता था, हम लोग जिस कोचिंग में पढ़ाते थे सेल्फ स्टडी ग्रुप में, वहां पे वो आया तो 9th क्लास से एडमिशन ले लिया था. 9th, 10th, 11th, 12th उसको पढ़ाया गया. पढ़ाने के बाद में 12th में थोड़े परसेंटेज कम रहे, लेकिन वो जेई एडवांस निकाला. लेकिन श्वेता सिंह से जेई मेंस भी नहीं निकल पाया और उसे एडवांस भी नहीं निकल पाया. तो मेरा ये कहना है कि जैसे ही बच्चा क्लास 11th में गया तो वहां से आप सीरियस हो जाइए. वहां से आप थोड़ा गाइड करिए उसको देखिए कि रेगुलर पढ़ाई कर रहा है कि नहीं पढ़ाई कर रहा है, ठीक है. जैसे ही बाहर में कहीं बच्चा गया, आउटिंग में गया तो वहां भी उसके साथ कुछ बुक्स वगैरह होने चाहिए, कुछ नोट्स होने चाहिए. क्यों? क्योंकि बाहर में आउट ऑफ स्टेशन जा रहे हैं, मान लिया छुट्टी में कहीं गए, तो छुट्टी में गए तो वहां पे खाना तो नहीं भूलते, सोना नहीं भूलते, दिनचर्या सारा काम दिनचर्या का होता रहता है, तो पढ़ाई क्यों नहीं हो सकती? कम से कम रिविजन ही कर लो. तो गार्जियन को थोड़ा सा अटेंटिव उसमें रहना पड़ता है. आप खाली नजर रखेंगे बच्चों पे तो बच्चा आपको आउटपुट निकाल के दे देगा. और थोड़े से हम लोग बच्चों के प्रति ज्यादा इमोशनल हो जाते हैं. क्लास 10th के बाद में ये इमोशन पे थोड़ा कंट्रोल करना है. बीइंग गार्जियन मैं बोल रहा हूँ, मैं भी किसी बच्चे का गार्जियन हूँ. हमारे बच्चे हैं, मेरी बच्ची NIT दुर्गापुर से वो कर रही है और एक बच्चा SRM से एमटेक कर रहा है. तो बीइंग ए पेरेंट्स मैं बोलना चाह रहा हूँ, ऐसे तो टीचर भी अभी हूँ और पेरेंट्स भी. तो आपको बस खाली इतना ही ध्यान रखना है कि बच्चा कंटिन्यूअस एफर्ट लगाए. और दूसरा एक सिस्टम, आप बच्चे पे कितना भी अटेंशन देंगे, कितना भी उसको गाइड करते रहेंगे, जब तक एक सिस्टम बढ़िया नहीं मिल पाएगा तब तक वो कुछ नहीं कर पाएगा. जैसे कि एक स्टैंडर्ड किस्म का उसको टीचर मिले, उसको पढ़ाई मिले और रेगुलर पैटर्न का उसको टेस्ट सीरीज मिल जाए कहीं से, ठीक है, जो कि हमारे रोटरी प्रतिष्ठान में ये सब का उत्कृष्ट व्यवस्था है, ठीक है ना. और हम लोगों ने रिजल्ट बहुत अच्छा प्रोड्यूस किया है. इसलिए इस बेसिस पे मैं आपको बिल्कुल दावे के साथ कहा कि रोटरी प्रतिष्ठान जो है, यहाँ पे सारे सिस्टम बिल्कुल बहुत उत्तम
मतलब कि उत्कृष्ट क्वालिटी का है, बहुत हाई क्वालिटी का है। रेगुलर टेस्टिंग पैटर्न है, रेगुलर स्टडी है, डेली हम लोग डीपीपी देते हैं और प्रतिदिन बच्चों से डीपीपी को सॉल्व कराया जाता है और उस डीपीपी को हम लोग चेक भी करते हैं, विजिलेंस भी रखते हैं कि बच्चा कैसे पढ़ रहा है। मान लिया कि 2-3 दिन बच्चा एब्सेंट हो गया, एब्सेंट हुआ तो तुरंत आपके यहाँ फोन कॉल आता है कि भाई आपका बच्चा एब्सेंट हो रहा है, ऐसा क्यों हो रहा है, या बच्चे लो परफॉर्म कर रहे हैं आपके, ठीक ना। तो फिर आपसे हम वहाँ मतलब कि टॉक करेंगे, बात करेंगे कि क्या क्या रीजन है। तुरंत गार्जियंस पेरेंट्स का मीटिंग बुला लेते हैं, ठीक है ना। तो थोड़े से इमोशंस पे कंट्रोल, बच्चा बोलेगा मम्मी आज नहीं जाते, रहने दो, नहीं घर से आपको पहुंचा देना है, स्कूल पहुंचाना उसको जबरदस्ती कि जाओ तुम अपने कोचिंग में जाओ, तुम अपने स्कूल में जाओ, मैं सब नहीं जानता, मैं सब नहीं जानती हूँ। तो थोड़ा सा सब करना पड़ेगा। बच्चे क्या करते हैं कि 11th-12th में जाने के बाद थोड़े ज्यादा अपने पेरेंट्स से अटैच रहते हैं, तो पेरेंट्स भी दया भाव दिखा देते हैं। 2 साल दया भाव नहीं दिखाना है, 2 साल आप बिजनेस करिए। तो मैं आपको गारंटी देता हूँ, जैसे कि सुभाष चंद्र बोस ने कहा था कि तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, इसी तरीके से रोटरी प्रतिष्ठान कहता है कि आप मुझे 2 साल दे दीजिए, मैं आपके बच्चे को जीवन दे दूंगा। ये रोटरी का कहना है। तो ज्यादा टाइम तो अब नहीं है मेरे को बोलने के लिए, और बाकी पीपीटी में देख सकते हैं, जानकारी ले सकते हैं, और इसको चलाइए। जेईई मेंस का एग्जाम देखिए, ये 3 सेक्शन में डिवाइड होता है, मैथमेटिक्स, फिजिक्स और केमिस्ट्री, ठीक है ना। तो इस सेक्शन में 20 एमसीक्यू होते हैं और 10 इंटीजर्स का क्वेश्चन होता है, जिसमें इंटीजर का मात्र 5 क्वेश्चन करने होते हैं। 20 क्वेश्चन एमसीक्यू का, 5 इंटीजर का, 25 क्वेश्चन। एवरी क्वेश्चन कैरी 4 मार्क्स, 4 मार्क्स का एवरी क्वेश्चन कैरी करेगा। तो मतलब कि एवरी पेपर जो है 100 मार्क्स का होगा। ओल्ड एग्जाम पैटर्न, न्यू एग्जाम पैटर्न ये है। आगे बढ़िए सर, बोर्ड से मतलब नहीं है। ये देख लीजिए मार्क्स का कितना मार्क्स आएगा बच्चे को, तो कौन सा रैंक आ सकता है इसको हम देखेंगे। 285 to 300 आप लाते हैं मार्क्स, तो टॉप 100 में आप आ जाइएगा। 275 to 284 तो टॉप 100 to 200 में आप आ जाते हैं। इसी तरीके से रैंकिंग दिया हुआ है, ठीक है ना। और मैं अपने तरफ से बोल रहा हूँ कि यदि बच्चा 50% कर लेता है, तो 50% कर लेता है तो उसको कुछ रैंक आ जाएगा। जेईई एडवांस ये एग्जाम 2 सेपरेट पेपर का होता है। एवरी पेपर 3 घंटे का होता है, पेपर फर्स्ट और पेपर सेकंड। ये 3-3 घंटे का होगा, 6 घंटे का एग्जाम, मतलब दिन भर एग्जाम उसको लिखना पड़ता है बच्चे को, ठीक है। फर्स्ट सेक्शन में 10 एमसीक्यू रहेगा, 5 एमसीक्यू रहेगा, मल्टीपल आंसर करेक्ट वाला रहेगा, और 5 इंटीजर का रहता है, ठीक है। और जेईई एडवांस सेकंड पेपर में आपका फर्स्ट सेक्शन में 8 एमसीक्यू रहेंगे और सेकंड सेक्शन में 8 क्वेश्चन जो पैराग्राफ राइटिंग का होता है। पैराग्राफ से 8 पैराग्राफ रहेगा, 4 पैराग्राफ रहेगा जिसमें 2-2 क्वेश्चन पूछा जाता है, मतलब 8 क्वेश्चन। और थर्ड सेक्शन जो रहता है वो रहता है आपका टेबल मैचिंग टाइप का, ठीक है ना। तो ये जेईई एडवांस का पैटर्न है। जेईई एडवांस में ये बोलना चाहता हूँ, जैसे भारती सर का लड़का क्वालिफाई किया है, अंडर 1000 रैंक लाया था। कितना रैंक था सर? 792। हमने उससे प्राइवेटली बात किया कि तुम कैसे निकाले बताओ, स्ट्रेटजी अपना बताओ। तो स्ट्रेटजी में यही बताया कि सर इसका जेईई एडवांस निकालने का माइंड सेट ही अलग है। ऐसा नहीं समझना है कि जो बच्चा जेईई मेन, हम जेईई मेन के लायक नहीं है तो जेईई एडवांस के लायक कैसे होंगे। हाँ, जेईई मेन क्वालिफाई करना है एडवांस के लिए, लेकिन ये बात बता रहा हूं कि जेईई एडवांस क्लियर करने के लिए माइंड सेट ही अलग है। माइंड सेट अलग है मतलब कि बहुत ज्यादा इसमें मेहनत नहीं करना पड़ता है। इसमें है क्या कि सब्जेक्टिव टाइप के क्वेश्चन आपको लगाने होंगे, जो बच्चों को देख के बड़े बड़े क्वेश्चन होते हैं 4-5 लाइन का होता है ना, ऐसे ऐसे क्वेश्चंस पे अटेम्प्ट करना होता है। तो उसने कहा मेरे को कि अंकल क्या बताया, मतलब कि बहुत बच्चे घबरा जाते हैं, इतना बड़ा बड़ा क्वेश्चन मैं कैसे सोल्व कर पाऊंगा, ठीक है। तो उस टाइप का जिसको क्वेश्चन सोल्व करने की आदत होगी, हैबिट होगा, वो जेईई एडवांस में निकाल सकता है। और जेईई एडवांस में अभी आपका सिलेक्शन यदि आप 45 to 50% के बीच में कर लेते हैं क्वेश्चन को, तो टॉप 1000 में आपका रैंक आ जाएगा, ऐसा है। तो इसलिए बच्चा जब जेईई मेंस का प्रिपरेशन कर रहा है, उसी समय से उसको एडवांस की तरफ भी लगा के रखना चाहिए, ठीक है ना। उसके लिए स्पेशल माइंड की जरूरत नहीं है, बस खाली टेक्निक की जरूरत है, जैसा कि उनका लड़का ने बताया मेरे को। हाँ, और एक दीपक सिंह चौहान का मैं बताऊंगा, 420 रैंक आया था। उसने क्या कहा था कि सर हमें नहीं पता था कि आईटी कैसे निकलेगा, पेरेंट ने एडमिशन करा दिया, मैं काफी घबरा रहा था, मैं सोच रहा था कि हमसे ये नहीं निकल पाएगा, लेकिन 420 से 420 रैंक लाया था वो। कैसे? उसने बस ये किया कि सर जितना डेली आप डीपीपी देते थे, हम लोग पहले कोचिंग में पढ़ाते थे, जहां
डेली एक पेज का डीपीपी देते थे, एक पेज का डीपीपी मैथ्स का, एक पेज का डीपीपी केमिस्ट्री का, एक पेज का डीपीपी फिजिक्स का। तो क्या करता था कि बस डीपीपी मैं घर पे सॉल्व कर लेता था, बस मेरे को जितना ड्यूटी मिला उतना ही, कोई एक्स्ट्रा में पढ़ाई नहीं पड़ता था। तो डीपीपी क्वेश्चन सेम डे में सॉल्व किया, और जितने भी पेपर हुए थे 2 साल में उसके, हम लोगों ने पेपर लिए टेस्ट दिया था, वो सभी टेस्ट पेपर को कलेक्ट करके रखा था। लास्ट में सारा टेस्ट पेपर का फिर से क्वेश्चन सोल्व किया, इतने में उसका 420 रैंक आया, 420 रैंक। मतलब कि ईमानदारी से बच्चा यदि स्टडी मटेरियल के क्वेश्चन जो मिल रहे हैं वो कर लेता है और टेस्ट क्वेश्चन का दोबारा रिवीजन कर लेता है, तो श्योर शॉट मैं आपको गारंटी देता हूं कि डेफिनेटली वो आपको एक अच्छा रैंक प्रोड्यूस करके दिखाएगा। ये चीज आगे सर देखिए, आईआईटी का टोटल नंबर देखिए 23 है और एनआईटी 31 है, ठीक है ना। सीट्स 17,385 सीट, वो तब 420 रैंक दिया था जब 14,000 सीट था, ओनली 14,000 सीट था, तब उसने क्या किया था, रिजल्ट दिया था। आगे नेक्स्ट क्या है सर, ये एनआईटी अपना 31 है, 31 एनआईटी है, 23,954 सीट, मतलब कि 24,000 के आसपास इसमें सीट्स हैं। आगे बढ़िए सर, ये पूरा इंडिया का नक्शा 23 आईआईटी कहां पे वो दिया हुआ है। नेक्स्ट नेक्स्ट देखिए, टोटल सीट्स और सारा डिविजन्स दिया हुआ है यहाँ पे स्टेट वाइज, और आईआईटी जहां जहां पे है, आईआईटी मद्रास, आईआईटी दिल्ली, टोटल सीट्स 17,385 इस तरीके से सीट्स दिए हुए हैं। ये जनरल जेईई मेन का देखिए कट ऑफ देख लीजिए, 2023 का बता रहा है, जनरल कट ऑफ है 88.4, 88.4 परसेंटाइल। 88.4 परसेंटाइल कब आ जाता है, जब आपका बच्चा मोर देन मतलब 50 से 55% क्वेश्चन सोल्व कर लेगा। तो 88.4 इतना, क्या सर कुछ बोल रहे हैं, 23%, ओनली 23%, 23% मतलब मान लीजिए मैक्सिमम 30% क्वेश्चन सोल्व करता है, तो 88.41 परसेंटाइल आपका बच्चा ला लेगा, देख लीजिए, ठीक है। तो बस खाली एफर्ट डालने की जरूरत है, और कंटिन्यूअसली आप वॉचफुल रहेंगे तो आपका बच्चा क्वालिफाई करेगा। और नेक्स्ट 31 एनआईटीज इंडिया, ये दिया हुआ है पूरा, कहां दुर्गापुर, वो दुर्गापुर में हमारी बच्ची है, देखिए दुर्गापुर लिखा, पटना के बगल में जस्ट, भोपाल, दुर्गापुर, पटना, दुर्गापुर मेरी बच्ची एनआईटी दुर्गापुर में। और आगे क्या टोटल एनआईटीज देखिए, एनआईटी का है डाटा दिया हुआ है। नेक्स्ट बढ़िए सर, महाराष्ट्र में टोटल 849 इंजीनियरिंग कॉलेजेस है, और टोटल इतना ही सीट्स है, 2,37,369 इंजीनियरिंग सीट्स हैं महाराष्ट्र में। और नेक्स्ट टॉप इंजीनियरिंग कॉलेज महाराष्ट्र 2023 का टॉप है, देखिए आईआईटी बॉम्बे मुंबई, आईसीटी मुंबई, ये सब दिया हुआ है। नेक्स्ट जेईई मेन पेपर 2, जेईई मेन पेपर 2, और आगे बढ़िए, जेईई मेन पेपर 2, जेईई मेन पेपर 2 मैक्सिमम क्वेश्चन ये है पेपर 2 बी आर्किटेक्ट वालों का होता है, ठीक है ना। तो 20 + 10 क्वेश्चन मैथमेटिक्स का है, एप्टीट्यूड टेस्ट 50 का है, और ड्राइंग जो है वो 2 क्वेश्चन ड्राइंग का है, 77 क्वेश्चन है, 400 मार्क्स मैक्सिमम मार्क्स का रहता है, ये बीआर का है। फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट नीट एक्झामिनेशन. आपण सगळेजणच हे नाव ऐकून आहोत. आता खूप मुलांचं स्वप्न असतं की मला मोठेपणी डॉक्टर व्हायचंय. सो ते डॉक्टर होण्यासाठी आता तुम्हाला माहिती असणं काय गरजेचं आहे, तर जी एक्झाम तुम्हाला द्यायची आहे ती आहे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. ही एक्झामिनेशन आहे ती एनटीए मार्फत, दॅट इज नॅशनल टेस्टिंग अकॅडमी, नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे ती कंडक्ट करते. मे महिन्यातला फर्स्ट संडेला ही एक्झाम होते. यावर्षीची एक्झाम आहे ती 5 मेला अनाऊन्स झालेली आहे. सो ह्या एक्झामला आपल्याला 11-12 सीबीएसईचा सिलेबस असतो, जो एनएमसीने जो प्रिस्क्राईब केलेला आहे तो सिलेबस 11-12चा या एक्झामला आहे. आता एक्झामचा पॅटर्न आपण थोडासा बघूया. ही जी एक्झाम आहे ती पेन पेपर बेस्ड आहे, ऑनलाईन नाही आहे. जशी एमएसटी सीईटी किंवा जेईई ची एक्झाम आहे ती ऑनलाईन असते, पण नीटची एक्झाम आहे ती अजूनही पेन पेपर आहे, ऑफलाईन आहे. ही एक्झाम आहे ती 720 मार्क्सची आहे. त्याच्यामध्ये एकूण 200 क्वेश्चन्स असतात. ईच क्वेश्चन कॅरीज 4 मार्क्स फॉर करेक्ट आन्सर. विथ निगेटिव्ह क्वेश्चन किंवा एखादा क्वेश्चन रॉंग आला
तर मिळालेले जे मार्क्स आहेत त्यातून 1 मार्क्स आहे तो तुमचा सबस्ट्रॅक्ट होत जाणार आहे. सो +4 -1 दॅट वी कॉल कॉमनली. आणि जो टोटल ड्युरेशन आहे एक्झामचा दॅट इज 3 hours and 20 minutes. आता बिफोर 2 years हा एक्झामचा पॅटर्न थोडासा वेगळा होता, म्हणजे लॉकडाऊन नंतर हा पॅटर्न चेंज झाला. तेव्हा या पेपरमध्ये ऑप्शन्स नव्हते, पण आता जो पॅटर्न नवीन आलाय त्याच्यामध्ये आता प्रत्येक सब्जेक्टमध्ये 2 सेक्शन्स असणार आहेत, सेक्शन ए आणि सेक्शन बी. सेक्शन ए मध्ये 35 कंपल्सरी क्वेश्चन्स आहेत आणि सेक्शन बी मध्ये 15 क्वेश्चन्स असतात, त्यातले 5 ऑप्शनल आहेत. म्हणजे आपल्याला त्या सेक्शन मध्ये एकूण 10 क्वेश्चन्स आहेत ते अटेंड करायचे. सो हा ओव्हरऑल पेपरचा पॅटर्न आहे. पेपरचं टायमिंग आहे ते दुपारी 2 ते 5:20 हे असं एक्झामचं टायमिंग आहे. एकाच वेळेला संपूर्ण भारतामध्ये ही एक्झाम आहे ती एकाच वेळेला कंडक्ट होते. आफ्टरनून 2 PM to 5:20 PM हे त्याचं टायमिंग फिक्स आहे एक्झामचं. आता नीट थ्रू आपल्याला कुठे कुठे ऍडमिशन्स मिळू शकतात. जर तुम्हाला माहिती असेल की 4 ते 5 वर्षांपूर्वी हीच एक्झाम आहे ती AIPMT नावाने घेतली जायची, पण ज्या वेळेला AIPMT होती त्याच्यासोबतच AFMC नावाची एक वेगळी एक्झाम होती. एम्सच्या एक्झाम्स आहेत त्या वेगळ्या होत्या. त्याच्यासोबत जिपमर जे युनिव्हर्सिटी आहे त्यांच्या एंट्रन्स एक्झाम वेगळ्या होत्या. पण मागच्या 3 वर्षापासून ह्या बाकीच्या सगळ्या एक्झाम्स आहेत त्या कॅन्सल केल्या आणि ह्या कॉलेजेसच्या ऍडमिशन्स आहेत त्या सुद्धा आता नीट थ्रूच होत्या. सो आता ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला कुठल्याही मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची झाली, गव्हर्नमेंट असू दे, प्रायव्हेट असू दे, डीम्ड युनिव्हर्सिटी असू दे, त्या प्रत्येक कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी नीट ही एकच एक्झाम आहे. ऑब्व्हियसली त्याच्या रँकिंग नुसारच तुमचे कॉलेजेस आहेत ते डिसाईड होणार आहेत. सो यू कॅन गो फॉर 15% ऑल इंडिया कोटा. आता हा 15% ऑल इंडिया कोटा म्हणजे काय, तर महाराष्ट्रामध्ये शिकणाऱ्या एखाद्या मुलाला जर महाराष्ट्राच्या बाहेर जर काय ऍडमिशन घ्यायची झाली तर ती ऍडमिशन जी आहे ती 15% ज्या सीट्स आहेत त्याच्या थ्रू होणार. म्हणजे प्रत्येक स्टेटच्या मुलांसाठी 85% सीट्स कोटा आहे, 85% सीट्स आहेत त्या त्या स्टेटमधल्या मुलांसाठी आहेत आणि बाहेरच्या स्टेटमधून जी मुलं ऍडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी रिमेनिंग 15% सीट. सो हा जो किंवा ही जी स्ट्रॅटेजी आहे ती ऑल ओव्हर इंडिया सध्या आता यूज आहे. 15% फॉर अदर स्टेट स्टुडंट्स अँड 85% फॉर स्टेट स्टुडंट्स. त्याच्यासोबत ज्या सगळ्या डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत, सगळ्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत, तिथल्या ऍडमिशन सुद्धा आहेत ते आपल्या नीटच्या स्कोरवरती होणार आहेत. त्याच्यानंतर AFMC पुणे, आपल्याला माहिती आहे की AFMC पुणे ही एक इन्स्टिट्यूट आहे की जिथे MBBS, BSc नर्सिंग हे कोर्सेस सुद्धा ऑफर केले जातात. साधारण ज्या मुलांना थोडीशी मिलिटरीची आवड आहे किंवा जे स्पोर्ट्समध्ये चांगले आहेत अशी मुलं. पण आता इथे AFMC मध्ये एकूण 100 सीट्स आहेत, त्यातल्या 80 सीट्स आहेत त्या बॉईजसाठी आहेत आणि 20 सीट्स आहेत त्या फक्त गर्ल्ससाठी आहेत. म्हणजे नीट एक्झामच्या रँकिंग झाल्यानंतर त्यांच्यामध्ये किंवा AFMC थ्रू एक फिजिकल टेस्ट फक्त ते घेतात. सो त्या टेस्टमध्ये जी मुलं पास होतील त्यांना AFMC मध्ये आपल्याला ऍडमिशन घेता येते. त्याच्यानंतर एम्स इन्स्टिट्यूट जे आहेत आता 22 एम्स आहेत त्या रनिंग आहेत. त्याच्यानंतर 7 एम्स आहेत त्या प्रपोज्ड आहेत. मे बी येत्या काही वर्षांमध्ये त्या एम्स सुद्धा रन होतील. त्याच्यानंतर जिपमरच्या सुद्धा 2 इन्स्टिट्यूट आहेत ऑफरिंग 150 सीट्स. आता ऑल ओव्हर इंडिया गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत ओनली 355. वर्षीचे करंट ऍडमिशनचे नंबर आहेत आणि यावर्षी काही कॉलेजेस आहेत ते इन्क्रीज झाले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2 कॉलेजेस यावर्षी स्टार्ट झाले आहेत, परभणीचं मेडिकल कॉलेज आणि आपलं रत्नागिरीचं. सो टोटल ऑल ओव्हर इंडिया 654 मेडिकल कॉलेजेस अँड यू कॅन सी ओनली 1 lakh सीट्स आर अवेलेबल. त्याच्यापैकी महाराष्ट्रामध्ये 32 कॉलेजेस आहेत रनिंग आणि प्रपोज्ड 9 कॉलेजेस आहेत. मोस्ट प्रोबॅबली येत्या 2 वर्षामध्ये ती कॉलेजेस स्टार्ट होतील आणि जेव्हा तुम्ही 12वी नंतर ऍडमिशनला या तुम्हाला 900 सीट्स आहेत त्या इन्क्रीज झालेल्या असतील. प्रायव्हेट 23, डीम्ड युनिव्हर्सिटीज 13 and total 68 मेडिकल कॉलेजेस आर देअर इन महाराष्ट्र. आता एवढ्या सीट्स आपल्याला MBBS साठी अवेलेबल आहेत, त्याच्यासाठी बसणारी मुलं बघा आणि त्यातूनच आपल्याला कळेल की ही कॉम्पिटिशन खूप मोठी आहे आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला उतरायचं असेल तर आपल्याला साधारण राहून किंवा नॉर्मल अभ्यास करून चालणार नाही. सो काही मागच्या 2-3 वर्षातले जे स्टुडंट्स अपियर झाले त्याचे नंबर मी इथे दिले. 2023 मध्ये म्हणजे मागची जी एक्झाम झाली त्याला नियरली 21 लाख स्टुडंट्स अपियर. आत्ताच आपण बघितलं सीट्स किती आहेत, 1 लाख.
तुम्ही जर का रेशो बघितला तर रेशो हा खूप भयानक आहे. सो ती कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला उतरणं गरजेचं आहे. आणि साधारण काही स्टेटमध्ये अपियर होणाऱ्या मुलांचे मी नंबर्स दिले किंवा जिथून मॅक्झिमम मुलं आहेत ती मेडिकलसाठी अपियर होतात, त्याच्यामध्ये महाराष्ट्र फर्स्ट आहे. महाराष्ट्रामधून नीटला अपियर होणाऱ्या मुलांची संख्या ही मॅक्झिमम आहे. नियरली 3 लाख स्टुडंट्स मागच्या वर्षी महाराष्ट्रामधून फॉर्म्स भरले गेले होते किंवा अपियर होणाऱ्यांची संख्या, फॉलोड बाय यूपी, राजस्थान, तमिळनाडू, केरला. म्हणजे ह्याचाच अर्थ काय, तर महाराष्ट्रामध्ये मेडिकलला ऍडमिशन मिळणं हे आता खूप टफ आहे, कारण मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स जे बिलॉंग टू महाराष्ट्र आणि क्वालिफाईड स्टुडंट झालेले आहेत 11 लाख. म्हणजे हे 11 लाख मुलं आहेत ते त्या 1 लाख सीट्ससाठी फायटिंग करणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक मार्क, प्रत्येक रँक ही इम्पॉर्टंट आहे. एक मार्क सुद्धा एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. आता ही 2023 कट ऑफ आहे. आता कट ऑफ म्हणजे काय, दिस आर दी मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स, की आपण जसं म्हणतो पासिंग क्रायटेरिया. बोर्डला आपल्याला कसं असतं 35% मार्क्स मिळाले की पास, तसंच हे पासिंग क्रायटेरिया आहे. हे मार्क्स मिळाले म्हणजे ऍडमिशन मिळाली नाही. So for general category, nearly it is 50 percentile. For SC, ST, OBC, 40 percentile. For handicap general, 45 percentile. And for SC, ST, OBC, PWD, 40 percentile. This is just minimum passing criteria. ह्या मार्क्सने आपल्याला कुठेही ऍडमिशन मिळणार नाहीये. दिस आर जस्ट क्वालिफाईंग क्रायटेरिया. आता ही थोडीशी नीटची माहिती झाली. आता नीट बद्दल बोलताना मी जसं सांगितलं तसं आपल्याला 600+ हा मिनिमम स्कोर आणणं आता गरजेचं आहे. तुम्हाला 2023 बद्दल माहितीच असेल की 2023ला रँक आहेत त्या खूप वाढल्या, त्याच्यामुळे कट ऑफ सुद्धा खूप हाय गेली होती. 600 सुद्धा ओपनला ऍडमिशन मिळणं खूप डिफिकल्ट झालं होतं. त्याचं एक रिझन म्हणजे आता नीटचे अटेम्प्ट्स आहेत ते अनलिमिटेड केले, त्याच्यामुळे मुलं साहजिक आहेत 1 वेळा 2 वेळा किंवा त्याच्याहूनही जास्त रिपीटचे अटेम्प्ट घेतात. सो रिपीट करणाऱ्या मुलांची संख्या वाढलेली आहे. बट इफ यू विल गो 600+ स्कोर गेला तर तुम्हाला एक सिक्युअर्ड ऍडमिशन मिळणं पॉसिबल आहे महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे आपलं टार्गेट जे आहे ते 600+ स्कोरच असलं पाहिजे आणि डे 1 पासून तुम्ही त्या स्कोर अचीव्ह करण्यासाठीच प्रयत्न केले पाहिजे. आता हे थोडंसं झालं नीट एक्झामिनेशनचे, की ज्यांचं फिक्स आहे की मला मेडिकलला जायचं आहे, मला MBBSला जायचं आहे. त्याच्यासोबत अजून एक एक्झाम येते, दॅट इज MHT CET. काही मुलांना CET थ्रू ऍडमिशन घ्यायचे असतात. तर आता कुठल्या कुठल्या कोर्सेसना आपल्याला CET थ्रू ऍडमिशन मिळणार आहे. आता CETला सगळ्यांना माहिती की CETला स्टेट बोर्डचा सिलेबस आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्डचा. त्यातला 11चा 20% सिलेबस आहे आणि 12चा 100% सिलेबस आहे. म्हणजे 12चा सगळा सिलेबस आहे आणि 11th मधले काहीच लेसन्स आहेत. सो असा 20% सिलेबस आहे. आणि ही एक्झाम जी आहे ती ऑनलाईन होते आणि म्हणजे ही एक्झाम पेन पेपर नाहीये, आपली नीटची ऑफलाईन आहे, पण CET आहे ती ऑनलाईन आहे. आणि आता कुठले कुठले कोर्सेस आपल्याला PCM कधी घ्यायचं आहे आणि PCB कधी घ्यायचं आहे. जर तुम्हाला BSc ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, कम्युनिटी सायन्स, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, BTech बायोटेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर B फार्मसी सुद्धा, B फार्मसीला सुद्धा तुम्हाला जायचं असेल तर आयदर PCM और PCB. मॅथ्स आणि बायो दोन्ही घ्यायची गरज नाही. तुमचं मॅथ्स असेल किंवा बायो असेल तरीही तुम्ही B फार्मसीला ऍडमिशन घेऊ शकता किंवा BSc ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर या कोर्सेसला मॅथ्स किंवा बायो कुठलाही एक सब्जेक्ट तुम्हाला चालतो. पण जर तुम्हाला BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग असेल, फूड टेक्नॉलॉजी असेल तर तिथे मात्र तुम्हाला PCM ग्रुप लागणार. नाही तर कसं होतं, बायोटेक्नॉलॉजी म्हटलं की तिथे मला बायो लागेल का, तर तिथे तुम्हाला बायो असण्याची गरज नाही. जे काही बेसिक बायोलॉजी आहे ते तुम्हाला इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला शिकवणार. सो जर तुम्हाला BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग किंवा फूड टेकला जायचं असेल तर तुम्ही PCM घेऊन ही एक्झाम आहे ती देऊ शकता. आणि ज्यांना BSc फॉरेस्ट्री करायचं आहे किंवा फिशरी सायन्सला जायचं आहे त्यांना मात्र PCB ग्रुप लागणार आहे. तर हे सांगण्याचं रिझन का, तर खूप पॅरेंट्सचं असं असतं की मला दोन्ही ठेवायचं, मॅथ्स पण ठेवायचं आहे, बायो पण ठेवायचंय. मेडिकल नाही झालं तर इंजिनिअरिंग जायचंय, इंजिनिअरिंग नाही झालं तर मेडिकल जायचंय. एक लक्षात ठेवा, हे दोन्ही रस्ते वेगवेगळे आहेत. दोन्ही परीक्षांचं प्रिपरेशन आहे ते वेगवेगळे आहे. दोन्ही करिअर आहेत ते वेगवेगळी आहेत. मला हे नाही मिळालं म्हणून ते करणं, ते अवॉइड करणं हे आता गरजेचं आहे.
सो तुमच्याकडे अजूनही 4-5 महिने आहेत. तुम्ही फिक्स करा की तुमचा इंटरेस्ट बायोमध्ये आहे की मॅथ्समध्ये आहे. तुम्ही स्वतःला थ्रू आउट अ लाईफ डॉक्टर म्हणून तुम्हाला स्वतःकडे पाहायचं असेल किंवा इंजिनिअरिंग या प्रोफेशनमध्ये जायचं असेल तर ते तुम्हाला आत्ता फिक्स करण्याचं गरज आहे. कारण दोन्ही सब्जेक्ट खूप व्हास्ट आहेत. दोन्ही सब्जेक्टचा अभ्यास ॲट अ टाइम करणं पॉसिबल नाही. सो यू कॅन गो फॉर आयदर मॅथ्स ऑर बायोलॉजी. सो हे थोडंसं सीईटी बद्दल आहे. ह्याच्यानुसारच नक्कीच तुम्हाला मॅथ्स घ्यायचंय की बायो घ्यायचंय ते तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर सीईटीचा पॅटर्न आपण थोडासा बघूया. मी जसं सांगितलं एक्झाम ऑनलाईन आहे आणि ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये की जसं नीट आणि जेई एक्झामला आपल्याला +4 -1ची सिस्टीम आहे तशी ह्याच्यामध्ये नाहीये. सो निगेटिव्ह मार्किंग इज नॉट देअर. एकूण 3 पेपर असतात. मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आहे तो कॉमन असणार आहे, म्हणजे ज्यांचं PCM आहे किंवा ज्यांचं PCB आहे त्या दोघांनाही फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर कॉमन आहे आणि त्याच्यानंतर बायोलॉजीचा पेपर आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं वेटेजनुसार बघितलं तर 20% वेटेज आहे ते 11च्या क्वेश्चन्सना आहे, 80% वेटेज आहे ते क्लास 12च्या क्वेश्चन. सो असे मिळून एकूण 100 मार्क्सचे 3 सेक्शन्स आहेत. फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये 1 मार्कचे क्वेश्चन्स आहेत, पण मॅथ्समध्ये तुम्हाला 2 मार्काचा एक क्वेश्चन असणार आहे. बायोमध्ये सुद्धा 100 क्वेश्चन आहेत, ईच कॅरिंग 1 मार्क आणि प्रत्येक सब्जेक्टसाठी 90 मिनिटचं ड्युरेशन आहे. आता हे सगळे पेपर तुमचे एकदम होत नाही. एका सेशनमध्ये मॅथ्स होणार आहे, त्याच्यानंतर मध्ये ब्रेक असतो, त्याच्या पुढच्या सेशनमध्ये आहे ते फिजिक्स केमिस्ट्री होणार आहे, तो झाला की मध्ये ब्रेक असतो आणि त्याच्यानंतर बायोचा पेपर असतो. सो असे थ्रू आउट डे एकूण 3 सेक्शनमध्ये 90 मिनिटच्या या एक्झाम्स कंडक्ट होतात. निगेटिव्ह मार्किंग नाहीये. सो 50% मुलं आहे ते एबीसीडी ह्या पॅटर्न मध्ये सुद्धा करतात, पण आपल्याला असं करायचं नाहीये. निगेटिव्ह मार्किंग नाहीये. हे ऍडव्हान्टेज आहे की आपल्याला त्यातून स्कोर आहे तो चांगला घेता येईल. सो हे थोडंसं सीईटीचं आहे. मी मगाशीच सांगितलं की हे आत्ता क्लिअर करणं का गरजेचं आहे. सो द कोट ऑन विच आय ऑलवेज बिलीव्ह वेन डेस्टिनेशन इज क्लिअर डिसिजन्स आर ऑटोमॅटिक. जर मला माहिती आहे की मला काय टार्गेट अचीव्ह करायचं आहे, माझं ध्येय काय आहे, मला कुठे जाऊन पोहोचायचं आहे, तर रस्त्यातून जाताना मला विचार करायला लागणार नाही की मला ह्या रोडने जायचंय त्या रोडने जायचंय. सो तुमचं डेस्टिनेशन क्लिअर असणं हे आता खूप गरजेचं आहे. मला काय करायचंय हे तुम्ही शाळेत असताना जर तुम्ही डिसाईड केलं तर त्याच्यानंतर जे तुम्ही डिसिजन्स घ्याल, मला कोचिंगला कुठे जायचंय, मला सब्जेक्ट काय करायचंय, माझी पुढची 2 वर्षाची प्लॅनिंग काय असतील, मला कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे, ह्या गोष्टींवरती विचार करण्यात तुमचा जास्त वेळ जाणार नाही. सो ट्राय टू डिसाईड व्हॉट यू वॉन्ट टू बिकम इन युअर फ्युचर. 10th ची एक्झाम नो डाऊट तुमच्या लाईफमध्ये खूप महत्वाची आहे, पण त्याच्यानंतरच्या ज्या महत्वाच्या एंट्रन्स एक्झाम आहेत ते ह्या, बिकॉज दीज एक्झाम्स आर गोइंग टू डिसाईड युअर लाईफ. तुम्ही 2 वर्षाचे कष्ट करणारा, त्याच्यानंतर तुमचं पुढचं लाईफ हे कसं असणार, त्याच्यात तुम्ही टेन्शन फ्री राहणारा की टेन्शन घेऊन राहणारा, हे तुमचं हे 2 वर्ष जर तुम्ही अभ्यास करणारा हे डिसाईड करणार. सो जस्ट ट्राय टू फिक्स युअर. आणि थोडंसं जेव्हा आपण म्हणतो की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, 2 वर्ष भरपूर अभ्यास करायचा आहे, सो ते कशासाठी करायचं आहे तर तुमचं ड्रीम अचीव्ह करण्यासाठी, आणि त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी कॉम्प्रोमाइज करणं हे गरजेचं आहे. सो टू चेंज युअर लाईफ यू नीड टू चेंज युअर प्रायोरिटीज. तुमची प्रायोरिटी काय आहे? तुमची प्रायोरिटी आहे की 2 वर्ष भरपूर अभ्यास करायचा आहे, चांगला स्कोर आणायचा आहे, आणि तो चांगला स्कोर आला तर आपल्याला चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन मिळणार आहे. आणि एवढं सगळं करताना काय काय स्ट्रॅटेजी आपल्याला वापरायची की जी आता तुम्हाला आता तुमच्या बोर्ड एक्झामला सुद्धा इम्प्लिमेंट तुम्ही केलं तर डेफिनेटली तुमचा स्कोर वाढणार आहे. सेल्फ कॉन्फिडन्स अँड बिलीव्ह. जोपर्यंत तुमच्यात कॉन्फिडन्स येत नाही, कसं आहे, मोटिवेशन मी तुम्हाला आज देईन, अजून 8 दिवसांनी मिळेल, पण ते काही काळापुरतं राहणार आहे. यू हॅव टू बी सेल्फ मोटिवेटेड. तुम्ही जोपर्यंत स्वतः मोटिवेट होणार नाही तोपर्यंत हे 2 वर्षाचं टार्गेट आहे ते अचीव्ह होणं पॉसिबल नाही. सो बिलीव्ह ऑन युअर सेल्फ, डिटरमाइन युअर गोल. ज्या काही वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आपण वापरतो, प्लॅनिंग स्ट्रॅटेजी असेल, स्टडी स्ट्रॅटेजीज असेल, त्या सगळ्या यूज करायच्यात आपल्याला. फोकस ऑन युअर स्टडीज टू अचीव्ह युअर गोल. अँड फायनली 2 वर्ष न थकता न दमता आपल्याला काम करायचंय. सो लेट देम स्लीप व्हाईल यू ग्राइंड, लेट देम पार्टी व्हाईल यू वर्क, द डिफरन्स विल शो. आणि हा डिफरन्स काय असणार आहे की जेव्हा तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळालेली असेल
तुम्ही 2 वर्ष मेहनत घेतली का त्याच्याने तुमचा स्कोर आलाय, तुम्हाला ऍडमिशन्स मिळालाय. आणि जे तुमचे फ्रेंड्स 2 वर्ष रिलॅक्स राहिले, ज्यांच्याकडे तुम्ही बघून तुम्हाला कधीतरी वाटत असेल की ही मुलं रिलॅक्स राहिले, कधीतरी आपल्यालाही असं वाटतं, पण त्या 2 वर्षाचा जो रिझल्ट आहे तो म्हणजे तुमची ऍडमिशन असणार आहे. So for yourself, for your career, you have to sacrifice something and definitely त्याचा रिझल्ट हा तुम्हाला चांगलाच मिळणार आहे. कारण जे तुमचं ड्रीम आहे, यू वॉन्ट टू सी युअरसेल्फ इन दिस व्हाईट कोट अँड स्टेथोस्कोप. सो हे ड्रीम तुमचं, हे तुम्ही जिथे अभ्यास करता तिथे हे पिक्चर असणं किंवा तुमचा स्कोर तुम्हाला किती यायला हवा आहे ते तिथे तुमच्या डोळ्यासमोर सतत राहणं हे खूप गरजेचं आहे. सो वेन यू आर रेडी टू क्विट, जस्ट रिमेंबर हाऊ गुड यू विल लुक इन दॅट व्हाईट कोट. ओके, सो हे टार्गेट ज्यांना अचीव्ह करायचं आहे त्यांनी 2 वर्ष कन्सिस्टंटली अभ्यास करा. CBSE NCERTचा जो सिलेबस आहे तो या एक्झामसाठी आहे. सो हा अभ्यासक्रम 11-12चा आहे. सो ह्याच्यानुसारच आणि हे आपले काही रिझल्ट्स आहेत. मागच्या 3 वर्षामध्ये ज्या ज्या मुलांना मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळाले त्याच्यामध्ये 680 अद्वैत भोसले, त्याला बायोमध्ये ते आउट ऑफ मार्क्स होते. त्याच्यानंतर यावर्षीचा आपला टॉपर 675 दानिश मेमन. सो ही मुलं ही तुमच्यासारखीच आहेत, ही काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाहीये. मग त्यांनी असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम काय केलंय तर आम्ही जे सांगितलं ते फॉलो केलं. कारण आपल्या इथे जे जे कोणी फॅकल्टीज आहेत त्या एक्सपिरियन्स्ड आहेत, स्वतः वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट मधून आलेले आहेत. सो 2 वर्ष सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्या मुलांनी फक्त अभ्यासावरती फोकस केला. ह्यातली जवळपास 60 to 70% स्टुडंट्स आहेत ते मराठी मीडियमचे सुद्धा आहेत. कारण आपल्याला लँग्वेज हा काही बॅरियर नाही, आपल्याला MCQ द्यायचा आहे. सो आपल्याला अंडरस्टँडिंग, क्वेश्चन समजणं हे खूप गरजेचं आहे. पेपर सुद्धा बायलिंग्वियल असतो, म्हणजे पेपर जर तुम्हाला मराठी सुद्धा सोबत हवं असेल तर तोही ऑप्शन असतो. त्याच्यामुळे लँग्वेज हा आपला बॅरियर नाही. खूप मुलांच्या मनात ती भीती असते की CBSE अभ्यासक्रम आहे, मला तो जमेल की नाही. तर तसं काही होत नाही. बिलीव्ह मी, 80% स्टुडंट जे आपल्या इथे आहेत ते मराठी मीडियमचे असतात किंवा स्टेट बोर्डचे असतात. सो त्या मुलांनी काय केलं, 2 वर्ष सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून अभ्यासावरती फोकस केला. त्यातलेच आपले काही पॅरेंट्स सुद्धा इथे आहेत. अफनान कादरी, आपला स्टुडंट जो आता MBBS कॉलेजला शिकतो, त्याचे बाबा आणि आई आले, ते आपल्याशी नंतर बोलतीलच. तेही रत्नागिरीमध्ये मेस्त्री हायस्कूलला टीचर आहेत. सो तेही त्यांचा एक्सपिरियन्स नंतर शेअर करतील. सो ही आपल्यातलीच काही मुलं आहेत. सो 2 वर्षांनी नक्कीच तुमचे फोटो आम्हाला इथे दाखवायला खूप आनंद होईल. सो विथ दिस आय विल एंड अप माय वर्ड्स, giving you best wishes for your upcoming board exams and all the best for your future. Thank you. म्हणजे गेली 6 वर्ष ज्या वेळेला मी कॉमर्ससाठी हा सेमिनार घेतो त्यावेळेला क्वचित एका दुसरा स्टुडंट असतो की त्याला असं वाटतं की आपण कॉमर्समध्ये काहीतरी करावं. कारण ज्या वेळेला मी ठरवलं होतं कॉमर्स घ्यायचं आणि घरी जेव्हा सांगितलं होतं की मला पण कॉमर्स करायचं, त्यावेळेला घरच्यांचे डोळे असे जरा मोठे झाले होते. पण घरचा सगळा बॅकग्राऊंड जो आहे तो सायन्स मधला, इंटरेस्ट कॉमर्समध्ये आहे. पण कॉमर्समध्ये सुद्धा काही चांगले करिअर ऑप्शन्स आहेत. आणि तुम्हाला ऐकून माहिती असेल, काही लोक CA होतात, काही लोक CS होतात. ओके, आता आपण लॉ बघतोय. त्यासाठी लॉची क्लॅट एक्झाम आहे, लॉची CET आहे. ओके, किंवा काही मुलांना हॉटेल मॅनेजमेंट करायचं असतं, त्यासाठी सुद्धा JEE ची एक्झाम आहे. सो नॅशनल काउन्सिल हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी अशी ती एक्झाम असते, जी JEE कडून घेतली जाते. JEE ची एक्झाम आहे. सो CA फाउंडेशन किंवा CSEAT क्लॅट प्लस तुमचं जर तुम्हाला पहिला जायचं असेल IIM ला, तर म्हणजे IIM ला जाऊन तुम्हाला जर त्या ठिकाणी BBA करायचं असेल तर त्यासाठी जी एंट्रन्स एक्झाम आहे IIT. तर ह्या सगळ्या ज्या एक्झाम्स आहेत त्या सगळ्या एक्झामचं प्रिपरेशन जे आहे ते आपण आपल्या रोटरी अकॅडमी येथे करून घेतो. आणि दरवर्षी आपल्या इथे जी काही मुलं CA फाउंडेशनला किंवा CSEAT ला असतात ती सगळीच मुलं त्या ठिकाणी CA फाउंडेशन किंवा CSEAT ह्या एक्झाम्स क्वालिफाय करतात. ओके, सो आतापर्यंत जो काही रिझल्ट आपला आहे CA किंवा CS चा तो 100% आहे गेल्या 6 वर्षात. कारण फायदा तुम्हाला असा होतो की एकतर कॉमर्स आपला सिलेबस जो आहे तो CBSE सिलेबस आहे आणि CA फाउंडेशन किंवा CSEAT या ज्या एक्झाम्स आहेत त्यांचा सिलेबस देखील तुम्हाला जो CBSE ला आहे तोच तुम्हाला सिलेबस तिकडे आहे. सो आता आपण JEE किंवा NEETचं सुद्धा ऐकलं, तर JEE किंवा NEET ह्या एक्झाम ज्या आहेत त्या सुद्धा CBSE पॅटर्नवर आधारितच एक्झाम घेतल्या जातात. त्यामुळे आपलं कॉलेज जे आहे 11-12 हे CBSE असल्यामुळे तुम्हाला एका दगडात 2 पक्षी मारणं शक्य होतं. तुम्हाला वेगळा अभ्यास करावा लागत नाही किंवा तुमची बोर्ड एक्झाम जेव्हा जवळ येते किंवा तुमच्या जेव्हा एक्झाम्स जवळ येतात त्यावेळेला तुमच्यावरती प्रेशर नसतं की
या एक्झामचा अभ्यास मी कधी करू किंवा मी बोर्डचा अभ्यास कधी करू. ओके, आपण एकाच सिलेबसमध्ये ह्या एक्झाम्स देऊ शकतो. आता थोडंसं कॉमर्समध्ये इथे कोण प्रेझेंट नाही आहे त्यामुळे मी काही डिटेलमध्ये जात नाही. थोडंसं आपण रोटरी अकॅडमी का, वाय रोटरी अकॅडमी याचं उत्तर थोडंसं आपण ऐकूया. तर कसं आहे की मी JEE किंवा नीट ऐकलं, आपला रिझल्ट जो आहे तो आपल्या समोर आहे. बेसिकली तुम्ही आता सगळे 10वीला आहात. ओके, आणि तुम्ही आता मार्च नंतर तुमची 10वीची बोर्ड एक्झाम देणार आहात. आणि बोर्ड एक्झाम आहे म्हणून तुम्ही खूप अभ्यास केलेला असतो आणि तुमच्या प्रत्येकाला असं, प्रत्येक स्टुडंटला असं वाटतं की आता मी खूप अभ्यास केला 2-3 महिने थोडा आराम करतो. पण ऍक्च्युली तुम्हाला ही स्टेज नाहीये आराम करण्याची. कारण एक्झाम झाली की लगेचच एक 7 ते 8 दिवसातच आपण आपलं 11वीचं वर्ष चालू करतो. म्हणजे एप्रिलच्या फर्स्ट वीक मध्ये आपण 11th चालू करणार आहे. तसं रिझन असं आहे की बरेचशी मुलं आपल्याकडे ऍडमिशन्स घेतात. त्यातली काही मुलं स्टेट बोर्डची असतात, काही CBSE असतात, काही सेमी इंग्लिशचे असतात, काही इंग्लिशचे असतात. तर या सगळ्यांचं जे तुमचं बेसिक आहे, जे आपल्याला सायन्स आणि मॅथ्ससाठी पुढे लागणार असतं 11-12ला, तर ते बेसिक जे आहे ते सुरुवातीचे 1 ते 1.5 महिने आपण क्लिअर करून घेतो आणि मगच आपण 11वीच्या सिलेबसला हात लावतो. ओके, तुम्ही आला आणि लगेच आपण सिलेबस स्टार्ट केला असं कधी होत नसतं. तुमचा एप्रिलचा पूर्ण महिना आणि मेचा जवळजवळ तुमचा अर्धा महिना जो आहे ते तुमचं 9-10चं बेसिक सायन्स मॅथ्स हे आपण क्लिअर करून घेतो. परत तुम्हाला एक 8 दिवस सुट्टी असते आणि जूनच्या फर्स्ट वीक पासून आपण तुमचा ऍक्च्युअल जो JEE नीटचा म्हणजे 11वीचा सिलेबस जो आहे तो आपण स्टार्ट करतो. आता 11-12 मगाशी सांगितल्याप्रमाणे आपलं CBSE बोर्ड आहे. सो तुमचा JEE नीटचा सिलेबस जो आहे हा आपण 2 क्लासेसमध्ये डिवाइड केला. आता तुमचं 11th स्टँडर्ड जे आहे त्या 11th मध्ये आपण तुमचं JEE किंवा नीटचा 60% सिलेबस आपण कव्हर करतो आणि उरलेला 40% सिलेबस जो असतो हा आपण 12th मध्ये कम्प्लीट करतो. तर तुमचं एप्रिलला जे 11th स्टार्ट होतं ते साधारण तुमचं फेब्रुवारी एंडिंग किंवा भारी तुमचं 15 मार्च पर्यंत आपण तो सिलेबस कव्हर करतोच. ओके, परत तुम्हाला एक 2-4 दिवस सुट्टी असते आणि लगेच आपण तुमचं 12th स्टार्ट करतो. ओके, पण ज्या वेळेला आपलं 11th संपतं ते 11th संपल्यानंतर तुमचा पूर्ण जो सिलेबस झाला आहे 11th चा 60% फ्रॉम JEE नीट सिलेबस जो आपण कव्हर केला आहे तो पूर्ण सिलेबस आपण 11वीच्या शेवटी रिवाइज करून घेतो आणि तो पण पार्ट मध्ये. 100% सिलेबस आपण कधीच रिवाइज करत नसतो. आपण त्याचं रिव्हिजन जे आहे ते सगळ्यात शेवटी करतो. ओके, आणि तुमचं 15 मार्च नंतर साधारण 12वी चालू होतं आणि तो सिलेबस जो आहे तो सिलेबस आपण ऑक्टोबर एंडिंग पर्यंत संपवतोच. आपला प्रयत्न असतो 15 ऑक्टोबर पर्यंत संपवण्याचा, पण कधी कधी काही वेळेला पाणी भरतं किंवा इतर काही गोष्टी होतात ऍक्सिडेंटली की ज्यामुळे तुमचा सिलेबस जो आहे थोडासा मागे पुढे चालतो. पण आपलं टार्गेट असतं 15 ऑक्टोबर किंवा ऑक्टोबर एंडिंग, त्या दरम्यान आपण सिलेबस 12वीचा संपवतो. फिजिक्स असेल, तुमचं केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल, बायो असेल. ओके, सो त्याच्यावरती असणारं बर्डन, त्याच्यावरती असणारं प्रेशर हे फक्त तोच समजू शकतो. आणि या सगळ्यासाठी आहे ना आपला सिलेबस पूर्ण झाला की मग आपण तुमचा अख्खा सिलेबस जो आहे त्याचे आपण पार्ट्स करतो. पण सिलेबस पूर्ण झालाय म्हणून आपण अख्ख्या सिलेबसची कधी रिव्हिजन किंवा आपण अख्ख्या सिलेबस कधी एक्झाम ठेवत नसतो. आता नीटची एक्झाम कशी असते, ऑक्टोबर एंडिंगला आपण सिलेबस संपवल्यानंतर तुमची नीटची एक्झाम मे मध्ये असते. सो तुम्हाला त्या एक्झामला वेळ मिळतो. पण JEE ची एक्झाम जी असते ही लगेच असते 2 महिन्यामध्ये. सो आपण ते सिलेबस जो आहे तो आपण 25% मध्ये, 15% मध्ये, 75% मध्ये आणि मग 100% मध्ये आपण त्याची आपण टेस्ट होतो. तुमचा अख्खा सिलेबस जो आहे हा एक्झाम पर्यंत किमान 4 ते 5 वेळा रिवाइज होतो. ओके, सुरुवातीला आपण फक्त 3-4 चॅप्टर घेतो की जेणेकरून ते मुलाला थोरोली करता येतं. मग आपण 6 चॅप्टर्स घेतो, मग आपण 8 घेतो आणि मग आपण 10 किंवा 12 जे चॅप्टर्स असतील ते आपण सगळे चॅप्टर्स त्यामध्ये कव्हर करतो. ओके, सो अशा पद्धतीने आपण आता 11-12 जे आहे ते रन करत असतो. बरं, सिलेबस सेम असल्यामुळे JEE नीटची एक्झाम्स आणि तुमची बोर्डची एक्झाम हे देणं तुम्हाला वेगळेपणा वाटत नसतो सिलेबस सारखा असल्यामुळे. स्टेट बोर्डला कसं होतं की स्टेट बोर्डचा सिलेबस जो आहे कम्पेअर टू CBSE हा थोडासा कमी आहे. सो स्टेट बोर्डचा अभ्यास तुम्हाला पूर्ण करून तुम्हाला परत एक्स्ट्रा अभ्यास वेगळा करायचा असतो. सो ते एक वेगळं प्रेशर तुम्ही फील करतात. पण CBSE बोर्ड असल्यामुळे तुम्हाला ते प्रेशर फील करायची गरज वाटत नाही किंवा तुम्ही ते करत नाही. ओके, आता हे 11-12 दोन्ही अकॅडमिक इयर्स जे आहेत हे अकॅडमिक इयर्स मध्ये आपण असताना सुद्धा आपण एक्झाम्स देत असतो. म्हणजे तुम्ही आता जेव्हा 11thला अपियर व्हाल आपल्या इथे त्यावेळेला फर्स्ट 14 डेज मध्ये तुमचा जो काही सिलेबस शिकवून झाला असेल त्याची आपण
आपण एक्झाम ह्या तुमच्या अल्टरनेट संडेला ठेवतो. ओके, सपोज 1 एप्रिलला आपलं 11 स्टार्ट झालं तर तुमची फर्स्ट एक्झाम जी आहे ती 15 एप्रिलला असेल. त्या 14 दिवसामध्ये तुमचं जे काही शिकवून झालं त्याच्यावरती आपण ती एक्झाम देतो. बरं, एक्झाम झाली की लगेच आपण पेपर चेक करतो आणि पुढच्या 15 मिनिटात तुमच्या फोनला पॅरेंट्सच्या फोनला SMS येतो की माझ्या मुलाला मार्क्स किती पडले. बरं, एव्हरी आफ्टर 45 डेज आपण पॅरेंट्स मीटिंग अरेंज करतो ज्यामध्ये आपण काही स्टुडंट्सचे ग्रुप करतो की जेणेकरून एका मीटिंगला पॅरेंट्स आणि स्टुडंट्स हे आपण यांच्याशी पर्सनली आपण कम्युनिकेट किंवा आपण इंटरॅक्ट करू शकतो. बरं, त्या मीटिंगला सगळे सब्जेक्ट टीचर्स, त्या ज्या स्ट्रीमचे कोणी इंचार्ज असतील ते इंचार्ज, प्रिन्सिपल मॅडम आणि स्वतः दादा सुद्धा त्या मीटिंगला प्रेझेंट असतात. ओके, कारण प्रत्येक ठिकाणी आपण हे सेमिनार्स अरेंज करतोय आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण पॅरेंट्सना किंवा स्टुडंट्सना आपण काही गोष्टी कमिट करतोय. सो आम्ही ज्या गोष्टी कमिट केल्या त्या कमिटमेंट पाळण्याचं काम किंवा ती जबाबदारी पूर्णपणे आमच्यावर असते. सो JEE किंवा नीट यांचा रिझल्ट देणं ही एक आमची जबाबदारी आहे आणि तुम्ही ज्या अपेक्षेने आमच्याकडे आलेला असता त्या अपेक्षेचं समाधान हे कुठे तुमच्या चेहऱ्यावरती दिसलं पाहिजे. ओके, सो थोडंसं त्या दृष्टीने आपण पूर्णपणे तयारी जी आहे ती आपण ह्या 2 वर्षामध्ये करून घेतो आणि ह्या 2 वर्षामध्ये सण सोहळे किंवा तुमचं काय उत्सव भारतीय कार्यक्रम जे काय असतील ते थोडेसे विसरायचे असतात. कारण आपल्याकडे छोट्या मोठ्या सुट्ट्या ज्या असतात त्या आपण बिलकुल देत नसतो. कॉलेज सुरुवात झाली 11वीला की तुमची फर्स्ट वेकेशन जे असेल ना ते तुम्हाला मे एंडिंगला असेल, ते पण बरेच 7 ते 8 दिवस असेल. ओके, तर 7-8 डेज मध्ये तुम्ही कुठेतरी फिरून येऊ शकता. देन गणपती सुट्टी असते 5 दिवस, घरचा गणपती असतो तेवढीच. दिवाळी सुट्टी आहे तुम्हाला मात्र एक 12 to 15 डेज तुम्हाला सुट्टी मिळते. ओके, दिवाळी सुट्टी झाली की डायरेक्ट तुमचं 11वी संपवायचं असतं. सो त्याच्या मागे आपण असतो. ओके, लगेच तुमचं 12वी स्टार्ट होतं आणि 12वीचं वर्ष थोडंसं आपण सिरियसली सगळेच असतो. त्यामुळे परत त्या वर्षामध्ये तुम्हाला सुट्ट्या मिळतील ही शंकाच असते. त्यामुळे प्रत्येक रविवारी मला सुट्टी मिळेल, घरी जायला मिळेल ही अपेक्षा ठेवायचीच नाही. पण एव्हरी आफ्टर 14 डेज म्हणजे अल्टरनेट संडेला तुमच्या ह्या एक्झाम्स असतातच. बरं, कधी कधी अशी पण वेळ येते की अकॅडमिक इयर संपत असताना काही वेळेला एखाद्या सब्जेक्टचा सिलेबस मागे राहिलेला असतो. सो तो सिलेबस सुद्धा आपण संडेला कव्हर करून घेत असतो. म्हणजे मी तुम्हाला घाबरवत नाहीये, जे फॅक्ट आहेत ते तुम्हाला मी सांगतोय. कारण हे एवढं हार्डवर्क जे आहे, आता मागाशी आपण काही फोटोज किंवा सुरुवातीला आपण व्हिडिओमध्ये बघितलं सलोनी जोशी आणि दिव्या जाडकर त्यांच्या घरी ज्यावेळेला आपण गेलो होतो ना फॅलिसिटेशनसाठी, तर त्यांच्या घरामध्ये एंट्री केली, सगळ्या भिंती आणि डोअरच्या बॅक साईड्स याच्यावरती तुमच्या नोट्स सगळ्या पेस्ट केलेल्या होत्या. अगदी टॉयलेट डोअरच्या बॅक साईडला सुद्धा नोट्स पेस्ट केलेल्या होत्या. सो एवढं इनिशिएटिव्ह डेडिकेशन तुमचं त्याच्यामध्ये असायला पाहिजे. मी म्हणतो हे सगळं जे आहे याच्या जरी आपण 75-80% जरी डेडिकेट स्टडीसाठी आपण करू शकलो तरी सुद्धा आपण कुठेतरी मगाशी आपण जे रँक्स बघितले त्यामध्ये आपण येऊ शकतो. ओके, बरं, हे सगळं करत असताना थोडंसं आपण आपल्या अकॅडमिक फीजकडे येऊया. आपली फर्स्ट इयरची अकॅडमिक फी आहे 11 साठी ती आहे 1,50,000 इन्क्लुडिंग स्टडी मटेरियल. ओके, त्यामध्ये वर्षभरात तुम्हाला म्हणजे मॉड्यूल्स वगैरे जे असतात, टेस्ट पेपर असतात, प्रॅक्टिस टेस्ट आपण ज्या घेतो, ओके, नोट्स हे सगळं तुम्हाला त्यामध्ये आम्ही प्रोव्हाइड करतो. ओके, देन तुमचं CBSE NCERTचा टेक्स्टबुक सेट जो आहे तो सुद्धा आपण त्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतो. तुम्हाला फक्त नोटबुक्स घ्यायचे असतात स्वतःचे. ओके, प्लस जर तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटीज प्लस मेस फॅसिलिटी तुम्हाला पाहिजे असतील तर त्याचा खर्च साधारण तुम्हाला जो आहे तो 7,500 पर मंथ एवढा येतो. साधारण 90,000 वर्षभराला तो येतो. ओके, बस फॅसिलिटी जी आहे ती आम्ही खेड दाखवली आणि खेड ते चिपळूण या मुलांसाठी केलेली आहे. रत्नागिरी किंवा इतर लांबची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आपल्या कॉलेजमध्येच बॉईज हॉस्टेल आहे, प्लस गर्ल्स हॉस्टेल जे आहे ते सुद्धा आपले 3 हॉस्टेल्स आहेत गर्ल्ससाठी. ओके, तुम्ही ज्या वेळेला खेडला व्हिजिट कराल त्यावेळेला हॉस्टेल सुद्धा तुम्हाला सगळं दाखवू शकतो. ओके, बरं, मेस जे आहे 3 हाऊस आहे त्यामुळे तुम्हाला तिथेच ते बघता येईल. प्रॉपर आपण फूड फॅसिलिटी जे आहे ते आपण स्टुडंट्सना प्रोव्हाइड करायचा आपल्याकडून आपण प्रयत्न करतो. ओके, बरं, ऍडमिशन्स घेण्याच्या आधी मी तुम्हाला आताची फी सांगितली. ओके, तर ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याकडे आपण एक एंट्रन्स एक्झाम नेहमी अरेंज करतो. ओके, आता ती एक्झाम जी आहे 7 जानेवारी 2024ला आपण ते तुमचं स्कूल तुम्हाला
माहिती असेल, स्टँड समोर बघा स्कूल आहे, बुधुताई जांभेकर. ओके, त्या स्कूलला आपण ती अरेंज करतोय. ओके, तर ती एक्झाम जी आहे त्या एक्झामचा पॅटर्न सब्जेक्ट जे आहे ते फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी अँड ॲप्टिट्यूड. टोटल तुमची एक्झाम जी आहे ती 300 मार्क्सची एक्झाम असेल, 300 मार्कांची. त्यामध्ये 15 क्वेश्चन्स आहेत. ओके, त्या एक्झामचे डिटेल्स आता तुमच्या सगळ्यांचे आपण व्हॉट्सअप नंबर घेतलेले आहेत, त्याचा आपण ग्रुप बनवणार आहोत. ओके, तर आज इव्हनिंगला किंवा उद्या इव्हनिंग पर्यंत तुम्हाला मी ते सिलेबस, एक्झामचा सिलेबस प्लस तुम्हाला एक्झामचा पॅटर्न जो आहे हा तुम्हाला मी फॉरवर्ड करेन. ओके, सो तुम्हाला ते सगळे डिटेल्स जे आहेत ते मिळतीलच. बरं, ही एक्झाम दिल्यामुळे होणारे जे फायदे आहेत ते तुम्हाला मी सांगतो. एक्झाम दिल्यानंतर त्या एक्झामला आता जे आपण ऍडमिशन टेस्ट म्हणतोय त्या एक्झामला तुम्ही जर 95% वरती जर मार्क्स मिळवू शकला तर आपली जी ट्युशन फी आहे त्या ट्युशन फी मध्ये तुम्हाला 25% इतकं कन्सेशन आपण स्कूलकडून देतो, आपल्या अकॅडमीकडून. ओके, जर तुम्ही 90% वरती मार्क्स मिळवू शकला तर तुम्हाला फीस मध्ये 20% कन्सेशन मिळेल. ओके, असं ते स्लॅब्स आहेत. 85% वर तुम्ही जर मिळवू शकला तर 15% तुम्हाला कन्सेशन मिळेल आणि 80% वरती मिळवले तर तुम्हाला 10% कन्सेशन आपण स्कूलकडून देतो. ओके, टोटल 300 मार्कांची एक्झाम आहे. नो निगेटिव्ह मार्किंग त्यामध्ये आपण ठेवत नाहीये. आणि सिलेबस जो आहे हा आपण असा डिझाईन केला आहे की तो सिलेबस तुमचं स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड मध्ये जे कॉमन टॉपिक्स आहेत त्याच्यावरतीच आपण ती एक्झाम घेतोय. ओके, सो तुम्ही आता सगळे स्टडी त्या प्रोसेसमध्ये असालच कारण तुमची बोर्ड एक्झाम जवळच आहे. सो ती एक्झाम देणं तुम्हाला सोपं पडणार आहे. ओके, 9-10ला आपण ज्या ज्या गोष्टी शिकलोय सायन्स, मॅथ्स तेच तुम्हाला त्या एक्झाम मध्ये असणार आहे. ओके, प्लस तुमचं ऍप्टिट्यूड आहे. आता सर्वसाधारण बुद्धिमत्ता हे जे आहे हे सगळ्यांकडे असतंच. ओके, सो त्याच्यावरचे बेसिक क्वेश्चन्स जे आहेत ते आपण त्या एक्झामला विचारलेले आहेत. ओके, सगळ्यांनी थोडंसं तयारीमध्ये राहा आणि 7 जानेवारीला ती एक्झाम जी आहे त्या एक्झामला अपियर व्हा की जेणेकरून तुम्हाला फीमध्ये कन्सेशन मिळवता येईल. आता याच्या पुढे ज्या काही तुमच्या शंका वगैरे असतील त्या आपण थोड्या वेळ डिस्कस करणारच आहोत. बट बिफोर दॅट आपले काही पॅरेंट्स या ठिकाणी प्रेझेंट आहेत. तर सर्वप्रथम आपले एक्स पॅरेंट्स आपण कादरेचे बाबा या ठिकाणी आहेत. आई बाबा दोघे पण आहेत. एकंदरीत बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे तर आपण एक्झिस्टिंग पॅरेंट्स आहेत त्यांच्याकडून सुद्धा ऐकूया. दोन्ही पॅरेंट्स जे आहेत ते वेगवेगळ्या स्ट्रीमचे आहेत. एक आहेत ते नीट्स आहेत, दुसरे आहेत ते JEEs आहेत. तर कादरे सर यांना विनंती करतो प्लीज शेअर युअर एक्सपिरियन्स डिटेल्स. Also Nandagaras, myself and dear parents. साधारण 2020 साली आणि कोविडच्या काळात माझ्या मुलाचं ऍडमिशन झालं रोटरी स्कूल येथे. एप्रिलमध्ये ऑनलाईन ऍडमिशन केलं सरांकडे. सर म्हटलं तुम्ही ऍडमिशन घ्या, पैसे वगैरे फीज वगैरे नंतर भरा. ऑनलाईन क्लासेस सुरू झाले पण अभ्यास तेवढा म्हणजे जेवढा क्लासरूम स्टडीमध्ये जेवढा होतो तेवढा ऑनलाईन शक्य नसतं. पण तरी सुद्धा रोटीकडनं चांगले अटेम्प्ट केले गेले. नंतर प्रत्यक्षात मी जूनमध्ये स्पार्क सरांना भेटलो. त्याने पूर्ण तासभर मला म्हणजे मुलाला आणि आम्हा सर्वांना फॅमिलीला चांगलं गायडन्स केलं आणि आमचं ठरलं की नीटला ऍडमिशन घ्यायचं. मुलाला पण MBBS करायचं होतं. आणि मग साधारण नोव्हेंबरमध्ये सर म्हणाले की त्याला इथे घेऊन या कारण तोपर्यंत क्लासेस सुरू झाले नव्हते. हॉस्टेल सुद्धा रिकामच होतं. माझा मुलगा साधारण 7-8 महिने एकटाच त्या हॉस्टेलला राहिला. तिथे ऑनलाईन क्लासेस तरी अटेंड केले. आपले डाऊट्स क्लिअर पर्सनली जाऊन सरांना भेटून केले. पुन्हा 2021ला पण असंच लॉकडाऊन वगैरे होता, स्कूल क्लोज होते. 2022च्या सुरुवातीला जानेवारीमध्ये पुन्हा लॉकडाऊन झालं 10-12 दिवसाचं. त्यामुळे स्टडी खूप हॅम्पर होत गेली. पण रोटरीकडनं बेस्ट अटेम्प्ट केले गेले. कुठल्याही रविवारी त्याला सुट्टी नसायची. तू कधी रत्नागिरीला कधी यायचा नाही. कंटिन्युअस अटेम्प्ट, कंटिन्युअस एफर्ट्स, हार्ड वर्क आणि प्रचंड टेस्ट पेपर सॉल्व्ह करून घेतले गेले. आणि मला वाटलं नव्हतं की तू एवढ्या या पिरियडमध्ये एवढी स्टडी करून सुद्धा तो नीट क्लिअर करेल. पण पहिल्या प्रयत्नात त्याने चांगला स्कोअर केला. 608 मार्क त्याला मिळाले 720 पैकी. आणि त्या राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज त्याचं ऍडमिशन झालेलं आहे. तपासणी चांगल्या प्रकारे क्लिअर झालेला आहे. सेकंड इयर सुद्धा सुरू झालेला आहे त्याचा.
त्यामुळे मी रोटरीला धन्यवाद देतो, अण्णांना, माझ्या सरांना, स्टाफ मेंबर्सना, त्यांचे चांगले एफर्ट्स, त्यांचे चांगले प्रयत्न, त्यामुळे हे फळ आज आम्हाला पाहता आलं आहे. मी तुम्हाला सर्वांना सांगतो, ज्यांची मुलं अभ्यास करण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत, एफर्ट देण्यात, हार्डवर्क करत इंटरेस्टेड आहेत, त्यांनी अगदी डोळे बंद करून रोटरी त्यांना प्रवेश द्यावा आणि निश्चित व्हावं, कारण ते खूप मेहनत करून घेतात याची मला खात्री आहे. आणि एवढं करून माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी मला एक गोष्ट थोडीशी नमूद करायला नक्की आवडेल की सगळ्यांनाच आम्हाला आठवत आहे की मला वाटतं 19 मार्चला लॉकडाऊन डिक्लेअर झालं होतं आपल्याकडे, आणि दादांचं चॅनल आहे स्वतःचं केबल नावाने, प्लस चॅनल नाव चॅनल आहे. सो त्यांच्याकडे ते मोठमोठे कॅमेराज वगैरे आहेत, आणि 19 मार्चला लॉकडाऊन डिक्लेअर झालं आणि आपल्या स्कूलमध्ये 20 मार्च पासूनच आपण ऑनलाईन लेक्चर स्टार्ट केलं. पण ते सुद्धा डेली लेक्चर्स आपले जसे होतात स्कूलमध्ये तसेच आपण लेक्चर्स ऑनलाईन स्टार्ट केले होते, आणि त्यासाठी आपण वेगवेगळे कोऑर्डिनेटर्स, इंचार्जेस आपण केले होते जे स्वतः लक्ष ठेवून असायचे. सो कुठेही मुलांना लॉकडाऊन झालंय असं कुठे आपण फिलिंग येऊन दिलंच नाही, कारण या सगळ्याचं मॉनिटरिंग जे होतं हे आपण रोजच्या रोज करत होतो आणि ते स्ट्रिक्टली करत होतो. मला असं वाटतं की आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये मला वाटतं आपली पहिली स्कूल होती असेल की लगेच त्यांनी सेकंड डे पासूनच त्याचा इफेक्ट स्टार्ट केला. ओके, नेक्स्ट पॅरेंट्स मिसेस पेडणेकर. नमस्कार, माझं नाव रीना, माझी मुलगी सेजल. ती आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये या वेळेला फर्स्ट आली, 98.8 मार्क आहे. ॲक्च्युली मी मुंबई पुण्यामध्ये जाऊन सगळे क्लासेस वगैरे चेक केले होते, पण तिथे सिस्टीम कसं आहे, तुमचं क्लास एक आणि कॉलेज वेगळं असं सिस्टीम्स आहेत तिथे. त्याच्यानंतर आम्ही सगळा ओव्हरऑल विचार केला तर आम्हाला गोडावर जे कोल्हापूरमध्ये आहे तिथे आम्ही तिचं ऍडमिशन घेतलं. त्यानंतर ती जवळजवळ पहिल्याच दिवशी तिचा रात्री फोन आला की मला काही जमत नाही काही, तू मला नाही लागेल. पण मी तिला म्हटलं पहिल्या दिवशी कसं काय जमणार तुला, तू आठवड्याभर तरी चेक म्हणजे तिथे राहा, मी तुला कळेल त्या गोष्टी असं. तर ती आठवड्यावर राहिली, मी तिला आठवड्याने आणायला गेली. त्याच्यानंतर ती काही जायला तयार नव्हती असं नव्हतं, पण तिचं मन नव्हतं तिथं, कारण तिथे त्या जे एन्व्हायरमेंट होतं ते आम्हालाही आवडलं नव्हतं म्हणजे. पण आम्ही काय ओव्हरऑल विचार केला की मुलीची सेफ्टी आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथे चांगल्या आहेत या दृष्टीने. त्यानंतर ती म्हणाली की ऑनलाईन बघते, पण ती ऑनलाईन मध्ये पण तेवढी कम्फर्टेबल नव्हती. तीही आजारी पडली होती आणि मलाही टेन्शन आलं होतं की एवढं सगळे मार्क मिळाले होते पण चांगलं गायडन्स कुठे मिळाला. मग रोटरीचं नाव ऐकून होतो आम्ही. मी म्हटलं मिस्टरांना की आपण जाऊन बघून येऊया म्हणून. तिथे गेला, तिथे मला मनाली मॅडम होत्या, त्यांनी सगळी माहिती दिली. त्याच्यानंतर तिलाही खूप आवडलं ते. नंतर सरांकडून तिने सरांकडून एक दिवस मी तुमचं कॉलेज अटेंड करते म्हणून परमिशन घेतली. नंतर सरांनी पण तिला परमिशन दिली, मी कॉलेज अटेंड केलं. आता ती तिथेच आहे, मीही तिच्याबरोबर असते. भारती सर, नंतर आपले पवन सर, हे सगळे म्हणजे तिच्याबरोबर अगदी पर्सनली अटॅच असतात. म्हणजे तिचा आम्ही जवळजवळ 3 जुलैला तिथे खेडमध्ये गेलो. त्याच्यानंतर तिचं राहिला जरा पोर्शन होता तो 2.5 महिन्याचा. तो 5 वाजता शाळा सुटल्यानंतर तो 5 ते 6 या वेळेस त्यांनी कम्प्लीट करून घेतला. आणि कधीही काही क्वेरी झाली म्हणजे अजूनही ती थांबते, सरांना विचारते वगैरे. इव्हन आजही तिची आता परीक्षा चालू असेल 12 वाजता संपते, मग तरी सरांचे मेसेजेस असतात कसा आहे पेपर किंवा काय त्याबद्दल. थँक्यू रोटरी. आणि एवढे चांगलं गायडन्स मिळाले तिने सुद्धा आता खूप चांगला स्कोर ती करते, त्याच्याबद्दल खूप थँक्यू. त्या ठिकाणी आपण रिफ्रेशमेंटची अरेंजमेंट केलेली आहे. संस्थेचे चेअरमन आमचे ऍक्च्युली आधारस्तंभ आणि आम्हाला तरी कुठल्या गोष्टी ऐकून देत नसतात. बिपिन दादा पाटणे त्यांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर सर्व मान्यवर, पालक, विद्यार्थी सर्वांना 10वीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा. गेली काही वर्ष हे वर्षभर तुम्ही 10वीच्या मार्कांसाठी प्रयत्न करत असाल आणि ते तुम्हाला जास्तीत जास्त मिळावेत याच्यासाठी शुभेच्छा. आमच्याकडे 10वीच्या परीक्षेचं फारसं आम्ही टेन्शन घेत नाही, कारण आमचं भर आहे तो नॉलेजवर. तुम्हाला किती येतं, किती टक्के मिळाले याच्यापेक्षा तुमचं नॉलेज किती आहे, तुम्हाला तो विषय किती समजलाय
याच्यावरती आमचा भर असतो. आणि इव्हन आता जर आपण सगळ्यांनी सांगितलं की 11वी 12वीला आम्ही बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास करून घेत नाही, आणि तरीही आमची मुलं ही 98% 99% बोर्डाच्या परीक्षेत मार्क्स मिळवतात. कारण त्यांचा बेस पहिला क्लिअर झालेला असतो. ते नीट करत असो, जेई करत असो, त्यांचं आम्ही जे काय करतो की 11वीला जे सायन्सची मुलं आहेत त्यांचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो किंवा मॅथ्स ह्या 3 सब्जेक्टचा आम्ही एवढा अभ्यास करून घेतो की त्यांना त्या परीक्षेसाठी, बोर्डाच्या परीक्षेसाठी वेगळा अभ्यास करावा लागत नाही. फक्त इंग्लिश आणि आयपी हे 2 सब्जेक्ट त्यांना आठवड्याला फक्त एक असतात. कारण आज ते तुम्ही इंग्लिश करताय 10वी पर्यंत, तेच इंग्लिश त्यांना 12वीला आहे, आणि तेच आयपी ते तुम्ही करता. ते कॉम्प्युटरच्या बद्दल मुलांना बऱ्यापैकी नॉलेज असतं. आणि जो एक शेवटचा महिना म्हणजे 12वीच्या वर्षाचा, आता जर फेब्रुवारीमध्ये जर त्यांची परीक्षा असेल तर फक्त जानेवारी महिना आम्ही त्या मुलांना फक्त परीक्षेची तयारी करायला देतो. तयारी म्हणजे एवढं की त्यांना लिहिण्याची प्रॅक्टिस करावी लागते. 2 वर्ष ते फक्त गोल करत असतात. त्यांना लिहायचं कसं हे विसरलेले असतात. 2-3 तासामध्ये त्यांचा पूर्ण पेपर लिहून व्हायला पाहिजे, आणि तेवढ्या करता की 1 महिन्याची प्रॅक्टिस त्यांना द्यायला लागते की तेवढ्या वेळामध्ये त्यांचा पेपर व्हायला पाहिजे म्हणून. आणि सर्वात महत्वाचं जे सगळ्यांना सांगायचंच राहून गेले या लोकांनी की आमच्याकडे मोबाईल अलाउड नाही. ते शाळेमध्ये तर नाहीच, हॉस्टेलमध्ये देखील नाहीये. तुम्हाला एक अर्धा तासाचा फक्त पिरियड मिळतो की ज्या वेळेमध्ये तुम्ही मोबाईल वापरू शकता. तुमच्या पालकांना तो टाइम माहिती असतो, आणि तुम्ही पालकांसाठी फोन करावा एवढ्यासाठी तो अर्धा तास तुमचं आणि पालकांशी चांगलं तुम्हाला बोलता हवं, त्यांच्याशी संवाद तुम्ही साधावा एवढ्याच करता तो अर्धा तासाचा पिरियड आहे. त्यामुळे मुलांनी पहिल्यांदाच हे समजून घ्यावं की मला मोबाईल मिळणार नाही, आणि मोबाईल शिवाय तुम्हाला राहण्याची तुम्हाला सवय करायची आहे. आणि 2 वर्ष तुमचं जे टार्गेट आहे हे टार्गेट तुम्हाला पुरं करायचं आहे. मग ते जेई असेल, नीट असेल, कारण तुम्हाला नीट मध्ये 600 मार्क्स मिळवायचे आहेत. जवळजवळ 25 लाख विद्यार्थी हे मुलं बसतील, त्याने 25 ते 26 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतील, आणि त्याच्यामध्ये फक्त 1 लाख मुलांना गव्हर्नमेंट मेडिकलचं ऍडमिशन आहे. म्हणजे जवळजवळ 100 मधल्या फक्त 4 मुलांना गव्हर्नमेंट मेडिकल मिळतं. पण आमच्याकडे मात्र ते प्रमाण 25 ते 30% वरती आहे. मुळात आमच्याकडे मुलं आजपर्यंत होती. आता आपण रिझल्ट बघतो, एवढीची चेहरे म्हणजे जनरल फुल पेज ऍड आमची नसते कधी, किंवा आम्ही ती करूच शकत नाही, कारण आमच्याकडे मुळात मुलंच होती 80, आणि 80 मधली 40 मुलं फोकस असतात, आणि 40 मधली 20 ते 25 मुलं गव्हर्नमेंट मेडिकलला जातात. तर तेच गोष्ट आहे की आता ज्यांना जेई करायचं आहे त्यांच्यासाठी काय सीईटीची परीक्षा आहे, आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तुम्हाला कधीही ऍडमिशन मिळतं. फक्त जे आमचं लक्ष असतं की कोणाला IIT घ्यायला जायचं आहे किंवा कोणाला NIT जायचं आहे, ह्या मुलांसाठी आमचा विशेष फोकस असतो. आणि त्याची पूर्वतयारी आता आमच्याकडे 5वी पासून होतं. मग सरांनी सांगितले की आता आकाश वगैरे 8वी पासून क्लासेस घेतात. आमच्याकडे 6वीला होमिओपॅथी परीक्षा होते, आणि होमिओपॅथीच्या परीक्षेमध्ये आमचा अख्खा क्लास बसतो. त्याच्यामुळे त्या मुलांचं सायन्स चांगलं होतं. 7वी मध्ये त्यांचं मॅथ्स ऑलिम्पियाड होते, त्याच्यामुळे त्यांचं मॅथ्स होतं. आणि 8वी पासून आम्ही IIT फाउंडेशन घेतो. म्हणजे ती मुलं ज्यावेळेला 9वीत असतात त्यावेळेला ती 11वीचा अभ्यास करतात. पूर्ण नाही तरी बऱ्यापैकी जो बेसिक जे नॉलेज आहे 11वी 12वीचं त्यांचं 9वी आणि 10वी मध्ये पूर्ण होतं. तर त्या मुलांना 11वी 12वी करणं फार सोपं जातं. मुळात आता जर बघायला गेलं तर अभ्यासक्रम बघितला तर SSC बोर्डाचा किंवा CBSE बोर्डाचा हा अभ्यासक्रम फार कमी आहे. परंतु तोच नीट किंवा जेईला त्याची डेप्थ एवढी जास्त आहे की जवळजवळ 4 वर्षाचा अभ्यासक्रम त्यांना 1.5 वर्षात करायचा आहे. कारण आम्ही 6 महिने अगोदर अभ्यासक्रम पूर्ण करतो. पुढे मुलांची प्रॅक्टिस व्हावी, म्हणजे परीक्षेचा पेपर कशा पद्धतीने लिहायला पाहिजे त्या पेपरची प्रॅक्टिस. म्हणजे 25% पहिले पेपर होतात, मग 50% होतात, मग 75%, मग 100%, या पद्धतीने आम्ही परीक्षा घेत असतो. दर 15 दिवसांत म्हणजे रविवार टू रविवार मध्ये जेवढं शिकवलं जातं तेवढ्यावरती त्यांची परत एक्झाम होते, आणि ते परीक्षेचे मार्क्स तुम्हाला कळवले जातात. त्यामुळे मुलांना काय पाहिजे याचा आम्ही पूर्ण अभ्यास करतो, आणि पुढे पुढे त्या मुलांच्या क्षमतेनुसार आमचे क्लास होतात. म्हणजे समजा IIT ला जाणारी 20 मुलं आहेत समजा आमच्या दृष्टीने, तर आम्ही 25 मुलांचा क्लास IIT साठी सेपरेट करतो. कारण ज्या मुलांना फास्ट शिकवून चालणार असतं
परंतु जी मुलं नापास होणार आहेत, कारण आमच्याकडे 70% पण ऍडमिशन होत होतं आणि 60-70% ज्यावेळेला आपण 10वीचे मार्क्स बघतो त्यावेळेला ते 20% मार्क्स काढून टाकायचे आहेत. म्हणजे ती जेमतेम 40 ते 50% मुलं असतात ती पास होतील की नाही, कारण 10वी पेक्षा 12वी जास्त टफ आहे. जनरल आपण बघितलं तर 10वीला 95-98% मुलगा त्यावेळेला 12वीला जातो त्याला तो 85-90% येतो. आमच्याकडची परिस्थिती तशी नाही. जर त्याला 10वीला 92% असतील तर आमच्याकडे त्याला 12वीला 95% मार्क्स मिळतात. कारण हे आम्ही प्रत्येक गोष्ट त्यांची करून घेतो आणि त्याच्याकरताच आमच्याकडे जास्तीत जास्त मुलं येतात. जास्तीत जास्त म्हणजे आमच्याकडे आजपर्यंत नीटला 80 असतील किंवा जेईला 80 असतील. कारण आमचं गाव फार लहान आहे, परंतु तरी आज जर विचार केला तर महाड, कोल्हापूर, तळे, माणगाव इकडून फार मुलं येत आहेत आणि इव्हन पेन पनवेल पासून येत आहेत. किंवा आता बघितलं तर सावंतवाडी, कुडाळ, कणकवली इथूनही मुलं आज आमच्याकडे यायला लागली. फक्त आमच्याकडे जर मुलं जर कमी आहेत ती फक्त रत्नागिरीची, आणि रत्नागिरीची मुलं तिथे यावी. कारण रत्नागिरीमध्ये आम्ही जर बघितलं तर मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी गोगटेला गेलो होतो, त्यांच्याकडे 85% पुढची 600 मुलं होती. आणि ह्या 600 मुलांमध्ये ज्यांना रेग्युलर इंजिनिअरिंग करायचं आहे, रेग्युलर कॉलेज करायचं आहे त्यांच्यासाठी हरकत नाही, चांगली सोय आहे. परंतु त्या मुलांना जर नीट करायचं आहे किंवा त्या मुलांना IIT ला जायचं आहे तर मात्र त्या मुलांचं नुकसान होतं. कारण हा अभ्यासक्रम पूर्णपणे वेगळा आणि तो करून घेण्याला जे शिक्षक लागतात तो शिक्षक वर्ग इकडे नाहीये. मग ह्या मुलांचं, ज्या हुशार मुलांचं आहे त्यांचं नुकसान होऊ नये, त्यांनाही आपल्याला काय करायचं आहे त्यांनी ठरवलं असेल तर त्यांना ते त्या पद्धतीने शिक्षण मिळावं याच्यासाठी आमच्याकडे ही सोय उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यावा. आणि दुसरा एक सर्वात महत्वाचा बेनिफिट आमचा आहे तो आमची CBSE शाळा आहे. आपण नीट किंवा जेईचा ज्यावेळेला अभ्यासक्रम करतो त्यावेळेला त्यांना वेगळं आम्हाला शिकवावं लागत नाही. मी मगाशी सांगितलं की आम्ही 10वी-12वी शिकवत नाही. त्याचं कारण हे आहे की आमचा अभ्यासक्रम एकच आहे, पण तो जर बोर्डाचा अभ्यासक्रम असेल तर त्याचे 11वीला थोडा सिलेबस वेगळा आहे, 12वीला थोडा सिलेबस वेगळा आहे आणि तो जो पार्ट आहे तो थोडासा वेगळा असल्यामुळं त्या मुलांना बोर्डाचा पण अभ्यास करावा लागतो. आमच्या मुलांना बोर्डाचा अभ्यास करावा लागत नाही, कारण तो त्याच्यामध्येच होऊन जातो. आणि उलट आम्ही अधिक करत असल्यामुळं त्या मुलांना ते जास्त शिकायची गरज पडत नाही. आणि ती मुलं जे केलेलं आहे तेवढंच फक्त त्यांना लिहायचं आहे, ती प्रॅक्टिस आम्ही त्यांना महिनाभर देतो. त्याच्याही काही एक्झाम्स होत राहतात. त्याच्यामुळं आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्याला जे काही जर चांगलं काय करायचं आहे, चांगले मार्क्स आपल्याला मिळवायचे आहेत तर रोटरी हा एक चांगला पर्याय तुमच्या समोर आहे आणि तोच ठेवण्याकरता आम्ही इथं आलोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. PR का या पैरेलल भी हो सकता है, तो पार्ट भी उसका JEE मेंस का ही, JEE मेंस के थ्रू ही जाते हैं उसमें, ठीक है ना. तो उसके लिए आपको मैं PPT में दिखाया था 20 क्वेश्चंस मैथमेटिक्स का जो मेन मैथमेटिक्स होता है, और 20 क्वेश्चन में और 10 क्वेश्चन एप्टीट्यूड टेस्ट का होगा, और बाकी 20 क्वेश्चन आपको रीजनिंग बेस्ड करना पड़ता है. और फिर एक फिगर बनाने के लिए, एक पिक्चर बनाने के लिए आपको दिया जाएगा, एक व्हाइट पेपर दिया जाता है, तो उसमें आपको एक पिक्चर ड्रॉ करना है, ठीक ना. तो ऐसा करके सिलेक्शन होगा और आपके इंडिया के जितने भी PR के कॉलेजेस हैं उसमें आपका प्लेसमेंट होगा. ऐसा ही होगा, ठीक है ना. मतलब उसके लिए आपको मैथ, फिजिक्स, केमिस्ट्री पढ़ना ही है और प्रोफेशन करना पड़ेगा. लेकिन क्वेश्चंस जो होते हैं, क्वेश्चन्स के थोड़े लेवल JEE मेंस के कंपैरिजन में लो लेवल के क्वेश्चन आते हैं. काही लाखो विद्यार्थी हे जेई आणि नीट करण्याकरता जातात. म्हणजे महाराष्ट्रातून जातात. किंवा आता लातूरमध्ये आपल्याकडे मोठेगावकर सरांचे क्लासेस चालतात. लातूरमध्ये काही लाखो विद्यार्थी आपल्याकडे जातात आणि ते ज्या पद्धतीने शिकवतात त्या पद्धतीला कोटा पॅटर्न म्हटलं जातं. म्हणजे तिथं आकाश असेल, ॲलन असेल, ह्या अशा मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट तिकडे आहेत. म्हणजे आता जे आपले सगळे शिक्षक आहेत हे बहुतेक सगळे शिक्षक हे त्या ठिकाणून काम करून आलेले आहेत. म्हणजे आता आमचे रंजन सर असतील, कोणी लोक आकाशला कोणी काम केलंय, कोणी आनंदला केलंय. आपल्याकडे साधारणपणे 25 ते 30 शिक्षक हे तिकडचे शिक्षक आपल्याकडे खेडला येऊन राहतात. त्यामुळे आता आमच्याकडे असं म्हटलं जातं की खेड पॅटर्न. आमची मुलं आता स्टेट बोर्डाला फेस करतायत, म्हणजे स्टेट बोर्डाचे आहेत. आपण धरू की ती मराठी मीडियमचीच आहेत आणि बेसिकली आता नीटचा आणि हा सगळा पॅटर्न बघितला तर तो CBSE च्या धर्तीवरती आहे. आमची साधी शंका अशी आहे, आता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला ती मुलं 85-90 असं काहीतरी कव्हर करतील, पण जेव्हा ती इकडे येतील तेव्हा त्यांना ते CBSE असणार आहे. आता नॅशनल करिक्युलम फ्रेम सेम आहे, खरं शेवटी घटक आणि युनिट वगैरे सगळे वेगळे आहेत. मग इथं जेव्हा ते
स्टेट बोर्डाची मुलं सीबीएसईचा अभ्यास करणार आहेत, कारण त्या परीक्षा त्या धर्तीवरच आहेत. स्टेट बोर्ड आणि याच्यामध्ये काही फार मोठा फरक नाहीये. फरक आहे तो तुम्ही डेप्थ कोणती वापरता. म्हणजे इथे काय होतं, स्टेट बोर्डामध्ये आपण मार्कांसाठी अभ्यास करतो. म्हणजे 100 प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा आणि 90% मिळवा. म्हणजे वर्षभर तुम्ही काही करू नका, परंतु तुम्हाला मार्क्स मिळतात. परंतु सीबीएसई मध्ये तसं होत नाहीये, कारण सीबीएसई मध्ये आपण अभ्यास तुम्हाला खरोखर येतोय की नाही त्याला जास्त महत्व दिलं जातं. म्हणजे तुम्ही आता मागायचं सांगितलं की आम्ही परीक्षेचं आम्ही टेन्शन घेत नाही, आमच्या मुलांना येतं की नाही याला जास्त महत्व देतो. कन्सेप्ट त्याचा जर क्लिअर असेल तर त्याला पुढे कोणतीच गोष्ट अडचण होत नाही. पण आता आम्ही लवकर का चालू करतो, आम्ही 10वीची परीक्षा समजा आता मार्च मध्ये संपली तर आम्ही 1 एप्रिलला शाळा चालू करतो. आम्ही 8वी 9वी 10वी तर त्यांचं मॅथ्स आणि सायन्स जे आहे ते आम्ही त्यांचं परत त्यांचा कन्सेप्ट क्लिअर करण्याकरता लवकर चालू करतो. म्हणजे त्या 1 महिनाभर आम्ही त्यांना 8वी 9वी 10वी शिकवतो त्यांचं मॅथ्स आणि सायन्स. कारण आम्हाला माहितीये त्याला जरी 90% असतील 95% असतील तरी त्याला बेसिक किती येतं याच्याबद्दल शंका आहे. मुलांना एवढा वेळ बसायची सुरुवातीला सवय नसते आणि त्याच्यानंतर ज्याला IIT ला जायचं आहे किंवा नीटला परीक्षेला मार्क्स मिळवायचे आहे त्याने त्याच्यानंतर फक्त 6 तास अभ्यास करायचा. मी म्हणतोय सोपं जातं मला बोलायला, परंतु प्रॅक्टिकल मुलांना फार अवघड होते की 6 तास अभ्यास कसा करणार. मग तेवढा अभ्यास करायची त्यांची तयारी लागते. म्हणजे 6 नाही, सुरुवातीला 3 ते 4 तास आणि असं करत त्याने अभ्यास वाढवून जर त्यांचं टार्गेट आहे तर ते पूर्ण करू शकतात. सो सीबीएसई मुलांचं नॉलेज चेक करतं की जे कन्सेप्ट आहेत ते मुलं कशा प्रकारे वापरतात. त्याच्यामुळे सिलेबस वाईज बघितलं तर सेम आहे, पण ज्या पद्धतीने नीट किंवा JEE ला कोचिंग गरजेचं आहे की मुलांचं कन्सेप्च्युअल ते कसं क्लिअर होत जातील, तो कंटेंट त्यांना कुठे अप्लाय करता येईल, त्याच्यामुळे त्या गोष्टी आहेत त्या मुलांच्या डेव्हलप करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली ते बेसिक म्हणजे जेव्हा आमच्या इथे मुलं येणार तेव्हा भले तो मुलगा 80%चा असो 100%चा असो, आमच्यासाठी फक्त 0 लेवल आहे. सो त्या सगळ्यांचं बेसिक करून घेऊनच आम्ही नंतर ऍक्च्युअल जो सिलेबस आहे तो स्टार्ट करणार आहोत. या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी त्यांना जे मिनिमम बेसिक येणं गरजेचं आहे ते घेऊनच आपण स्टार्ट करणार आहोत. सो ही मनातून भीती काढून टाका. आणि मी जसं सांगितलं लँग्वेज बॅरियर, जरी तो आता आपल्या इथे ऑलमोस्ट फॅकल्टीज आहेत त्या हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही मीडियम मध्ये टीचिंग करतात. त्याच्यामुळे शिकवलेलं न समजणं असं माझ्या मते तरी होणार नाही. आणि जरी कळलं नाही तरी तुम्ही 10 वेळा विचारू शकता, तिथेच शाळा सुटल्यानंतर थांबू शकता. प्रत्येक टीचर जोपर्यंत तुमचे डाऊट्स क्लिअर होत नाही तोपर्यंत कॅम्पस मधून बाहेर जात नाही. त्याच्यामुळे तुमचं अंडरस्टँडिंग जोपर्यंत होत नाही, तुमचं समाधान जोपर्यंत होत नाही, अगदी सिली डाऊट असला तरीही तो क्लिअर करणं गरजेचं आहे. एक्झाम मध्ये असे काही क्वेश्चन 1-2 असतात की त्याच्यामध्ये काही लॉजिक नसतं, पण आपल्याला एवढी सवय झालेली असते की अरे एवढा सोपा क्वेश्चन सुद्धा विचारू शकतात, मग आपण अजून काहीतरी वेगळं लॉजिक असेल का असा विचार करायला जातो. सो जेवढे आपण हाय लेवलचे क्वेश्चन सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस करतोय तेवढंच काही सिम्पल क्वेश्चन सुद्धा येतात. सो छोटी जरी शंका असेल तरी सुद्धा ती क्लिअर करण्यासाठी आपले टीचर्स ऑब्व्हियसली स्टेजवर शिकवतायत, माईक घेऊन शिकवतायत, ते मुलांशी काय इंटरॅक्शन करणार किंवा मुलं त्यांच्याशी काय इंटरॅक्शन करणार. सो ते आपल्या इथे होत नाही. 2 वर्ष तुमचे टीचर्स तुमच्या सोबत राहणार आहेत आणि तुमचा प्रत्येकाचा रिझल्ट देणं ही आमची जबाबदारी आहे. तर ते ड्रीम घेऊनच तुम्ही येणार. सो एक सिलेबसचं टेन्शन घेऊ नका. ते तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत समजावणं आमचं काम आहे. आणि लँग्वेज हा बॅरियर नाही, कारण लिहायचं आपल्याला डायरेक्ट बोर्ड एक्झामला आहे. 2 वर्ष आपल्याला MCQचीच प्रॅक्टिस करायची. सो ते अंडरस्टँड हा, पण जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत विचारणं हे तुमचं काम आहे. मग तिथे घाबरून चालणार नाही, कारण तो डाऊट तसाच ठेवला तर तो 2 इयर्स तसाच राहणार आहे. त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स आले तर ते तुम्हाला अटेम्प्ट करायला प्रॉब्लेम होईल. सो डाऊट्स काही ठेवू नका, जस्ट ट्राय टू क्लिअर ऑल युअर डाऊट्स. कोण कुठला आहे, रत्नागिरीतून कोण आहे, माणगावचं कोण आहे, इंदापूरचं कोण आहे, कोल्हापूरचं कोण आहे, हे सगळं त्यांना अगदी व्यवस्थित माहिती असतं. सो मला असं वाटतं की यापेक्षा अजून काय महत्वाचं आहे. आपली साधारणपणे 1 ते 2 एप्रिलला स्कूल चालू होते, त्याच्यामुळे त्याच मार्कांवरती आपल्याला ऍडमिशन होतं. त्याच्यावरती आहे. समजा की तुम्हाला देता नाही आली, तुम्ही खेडला येऊन 1 ते 7 तारखेच्या स्कूल चालू होण्याच्या अगोदर किंवा नंतरही तुम्ही येऊन एक्झाम देऊ शकता, पण त्याच्याकरता तुम्हाला खेडला यावं लागेल. नाही हॉस्टेलसाठी आहे. ही एक्झाम झाली की तुम्हाला त्याच्या हॉस्टेलला ऍडमिशन आहे.
हॉस्टेलला साधारणपणे 150 मुलं आहेत. नीटचं आपण साधारण काय करतो की ज्या त्यांचा 11चा सिलेबस संपतो, कारण आपल्या इथे कसं फेजमध्ये बॅचेस सुरू होतात. साधारण एप्रिलला जी मुलं ऍडमिशन घेतात ते एप्रिलला आमच्या 2 ते 3 डिव्हिजन स्टार्ट होतात. त्यातूनही काही मुलं आहेत ती रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा येतात. तो एक किंवा 2 बॅचेस आपल्या जून मध्ये सुद्धा स्टार्ट होतात. सो सिलेबस आहे तो थोडासा मागे पुढे होतो. सो त्यांचं शफलिंग किंवा जे बॅच सेपरेशन आहे ते एकतर आपण 11th कम्प्लीट झाल्यावरती करतो, आणि जेव्हा 12th मध्ये ऑक्टोबरला त्यांचा सिलेबस संपतो त्याच्यानंतर नीटच्या मुलांचे राऊंड सुरू होतात. प्रत्येक चॅप्टरवरती आपण राऊंड घेतो, त्याच्यामध्ये 3-3 दिवसाची गॅप असते. असे हे त्यांचे राऊंड्स किंवा एक्झाम आहेत ते एक्झामच्या आदल्या दिवशीपर्यंत असतात. ह्या वर्षी 5 मेला एक्झाम आहे, 3 मे पर्यंत मुलं आमच्या इथे असणार. आमच्या इथे मुलांना प्रिपरेटरी लीव्ह हा प्रकार नाही. मुलं अभ्यासासाठी घरी थांबत नाहीत. मुलांनी कंपल्सरी शाळेतच यावं लागतं आणि शाळेतच त्यांचे राऊंड्स, प्रॅक्टिस टेस्ट जे काय असतात ते होतात. त्याच्यामुळे प्रिपरेटरी लीव्ह हा काही प्रकार नाहीये. एक्झाम ज्या दिवशी आहे त्याच्या आधी 1-2 दिवसच ती मुलं आमच्या इथून जातात. त्याच्यामुळे 3 मे पर्यंत नीटचे प्रॅक्टिस टेस्ट त्यांच्या असणारच आहेत. सो ऑक्टोबरला आपले राऊंड सुरू झाले की त्यावेळेला आपण त्यांच्या मार्कांच्या बेसिसवरती बॅचेस करतो. जी मुलं 400+ ज्या मुलांचा स्कोर आहे, मग त्याच्या 10 मुलं असू दे किंवा 100 मुलं असू दे, ती मुलांची बॅच आहे ती सेपरेट होते. हे थोडंसं त्यांच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट येण्यासाठी. सो 400+ ऍटलीस्ट त्यांना स्कोर मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. हे थोड्या एक्झाम झाला की आपण 450चा आणतो टार्गेट, त्याच्यानंतर त्यांचा टार्गेट आहे ते 500 आणतो. मग हळूहळू करत त्यांना त्यांचा स्कोर मेंटेन किंवा इन्क्रीज आहे तो करावा लागतो. सो ते आपण डेफिनेटली करतो आणि लास्ट डे पर्यंत मुलं आमच्या इथे राहतात. जी मुलं आमच्या इथे अभ्यास करतात कन्सिस्टंटली त्यांचे मार्क्स डेफिनेटली येतात, कारण या एक्झाम मध्ये IQ सोबत अभ्यासासोबत टाइम मॅनेजमेंट हा एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. सो 1 दिवसाची गॅप, 1 आठवड्याची गॅप सुद्धा आहे ती मुलांना खूप भारी पडते. सो डेली त्यांच्याकडून ते पेपर सॉल्व्हिंग करून घेणं. लास्टच्या 1 मंथ मध्ये तर मुलं एका दिवशी 2 पेपर 3 पेपर सुद्धा सॉल्व्ह करतात. जे ज्यांची रिव्हिजन पूर्ण झालेली आहे त्यांना आमच्या इथे फ्रीडम आहे, त्यांना 2 पेपर द्यायचे असतील 2 देतात. सो ॲज पर देअर रिक्वायरमेंट. सो लास्ट डे पर्यंत मुलं प्रॅक्टिसमध्ये राहणार आहेत आणि सतत प्रॅक्टिसमध्ये असल्यामुळे एक्झामचं त्यांना प्रेशर येत नाही. 2 वर्ष त्यांचे एवढे पेपर होणार आहेत की त्यांना एक्झाम फिअर, की जो खूपशा मुलांना असतो की जेव्हा एक्झाम सेंटरला मुलं जातात तेव्हा तिथे 5-5 हजारच्या वरती मुलं असतात. सो ते बघूनच मुलांना आधी अर्ध टेन्शन येतं. सो ते एक्झामचं फिअर आहे ते मुलांमध्ये राहत नाही, कारण ते कन्सिस्टंटली त्याच प्रकारची एक्झाम देतात. नीटला ज्या प्रकारे पेपर फायनल पेपर असणार आहे त्याच प्रकारचा पेपर ते डे 1 पासून देणार आहे. सो हे फिअर त्यांच्यामध्ये राहत नाही. आणि स्पीड मॅनेजमेंट किंवा टाइम मॅनेजमेंट आहे, ॲक्युरसी आपल्याला कशी वाढवायची, निगेटिव्ह मार्किंग थोडंसं कसं एलिमिनेट करायचं, या सगळ्या गोष्टी आहेत त्या 2 वर्ष त्यांची 30 प्रॅक्टिसमध्ये. आता जेई मेन आणि ऍडव्हान्सला सुद्धा 11th सेम. आता कसं होतं, जेई मेनची जी एक्झाम आहे ती आपली जानेवारीमध्ये होते, म्हणजे त्या मुलांचा सिलेबस आम्हाला नीटपेक्षा आधी संपवावा लागतो. आता कसं आहे, साधारण आपण त्यांना एंट्रन्सच्या बेसिसवरती ऍडमिशन देतो. 10वीचा रिझल्ट लागला की मुलांचे मार्क्स येतात. सो स्टार्टिंगच्या काही एक्झाम साधारण 2 महिने झाले किंवा जेव्हा टीचर्स मुलांशी पर्सनली इंटरॅक्ट होतात तेव्हा टीचर्सना अंदाज येतो हा मुलगा मेन्स लेवलचा आहे की हा मुलगा ऍडव्हान्स लेवलचा आहे. मग जी मुलं ऍडव्हान्स लेवलची तयारी करू शकतात त्या मुलांना 2 महिने झाले म्हणजे मुलं या पॅटर्नशी थोडीशी ऍडजस्ट झाली की त्यांना संडेची जी एक्झाम आहे तो त्यांचा मेनचा 1 पेपर झाला की त्याच दिवशी विदिन हाफ एन अवर त्यांचा आमच्याकडे रिझल्ट येतो आणि 100+ ज्या मुलांचा स्कोर जाईल त्या मुलांना आपण लगेच आफ्टरनून मध्ये जेई ऍडव्हान्सचा पेपर देतो. म्हणजे 2 महिन्यातच, म्हणजे 11वीला असतानाच आपण त्यांची ऍडव्हान्सची तयारी सुद्धा स्टार्ट करतोय. सो कुठली मुलं असतील हे प्रत्येक वेळेला फिक्स नाहीये. त्या दिवशी पेपरमध्ये ज्यांचा स्कोर 100+ येईल ती मुलंच लगेच आफ्टरनून मध्ये ऍडव्हान्सचा पेपर पण देणार आहेत. म्हणजे 12वी नंतर स्टार्ट करण्यापेक्षा 11th पासूनच त्या मुलांची जी ऍडव्हान्सची तयारी आहे ती पण स्टार्ट